इकडे तिकडे न विचार गुंतवता येशूच्या येण्याकडे लक्ष आहे. आवाज उठाएंगे, सांस दिले का देव पण तुम्हाला. चला डोळे बंद करायला सांगितले फक्त. हालेलुया. दोन हात दिले तर आपण टाळ्या वाजवणार. हम सांस बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत कुणाला ऐकवणार आहे. शेजाऱ्याला ऐकायला होते तुमचा आवाज. हालेलुया. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे सर्व तुझे परमेश्वरा राज्य ही तुझेच
सर्वाहून श्रेष्ठ उन्नत आहे धन व मान तुझपासून प्राप्त होतो तू सर्वांवर प्रभुत्व चालवतो सामर्थ्य व पराक्रम तुझ्यासाठी विकास थोर करणे सर्व सामर्थ्य तुझ्यासाठी आता हे अंश देवा तुझा आभार मानतो तुझ्या प्रतापी नामाची स्तुती कर आज तुझ्या वचनातून बोल सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार आमेन परमेश्वर पित्या तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही तुझी सर्व लेकरं पित्या तुझ्या चरणाजवळ येतो आणि प्रभुदेवा तुझ्या दयेस प्रभुदेवा आम्ही पात्र नसताना तू आम्हाला योग्य समजलंस पित्या की आम्ही तुझ्या चरणाजवळ यावं तुझी महिमा करावी तुझं गौरव करावं येशूच्या पवित्र रक्ताने आम्हाला धुतलं गेलं पित्या आणि तुझ्या त्या पवित्र चरणाजवळ बसण्याची संधी तू आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो तुझी स्तुती करतो प्रभुदेवा आणि प्रभुदेवा प्रभू आम्हावर तू कृपा करतोयस त्याबद्दल तुझा आभार मानतो सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होतं हे गोष्ट आम्ही कबूल केली होती आणि प्रभुदेवा इथून पुढे सुद्धा प्रभुदेवा आम्ही तुझ्यापासून प्राप्त होणाऱ्या गोष्टीची अपेक्षा बाळगतो तुझ्यापासून शक्ती मिळते बळ मिळतं सामर्थ्य मिळतं पैसा मिळतो भौतिक आशीर्वाद मिळतो प्रभुदेवा आरोग्य मिळतं प्रभूची आणि ह्या गोष्टी येशूच्या नावात आज या ठिकाणून प्रभुदेवा तुझी लेकरं प्राप्त करून जावे आज कुणी या ठिकाणून रिकामा जाणार नाही कारण तू या सर्व गोष्टीचा स्रोत आहेस प्रभू आणि तुझ्यापासून हे त्यांना प्राप्त होते तुझ्यापासून हे त्यांना मिळू दे प्रभुदेवा कारण प्रभुदेवा त्यांच्या मनामध्ये तुझ्यापासून आशा आहे प्रभुदेवा आणि त्यांना तू निराश करणार नाहीस कारण प्रभुदेवा तू प्रभू निराश न करताना उत्तम देणग्या देणारा परमेश्वर आहेस आणि येशूच्या नावात आज तुझी देणगी आम्ही त्यांच्यासाठी जाहीर करतो तुझा आत्मा त्यांच्या मनात काम करू तुझं सामर्थ्य त्यांच्या मनात काम करावं आमची प्रार्थना प्रभू तू ऐकलीस धन्यवाद देतो येशूच्या नावात मात्र म्हणतो ऐकते त्या आमेन Praise the Lord. Hallelujah. 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 आजपासून तुम्हाला आवडणारे विषय आपण सुरुवात करत आहोत. हालेलुया. कारण आपल्याला आशीर्वादाचं ऐकायला खूप आवडत आहे. क्योंकि मैं आशीषों के बारे में सुनना अच्छा लगता है. हालेलुया. बरेच लोक या मागील जे संदेश होते त्या संदेशांना ऐकून थोडंसं बोर झाले. जो पिछले संदेश सुने थे वो सुन के कई सारे लोग थोड़ा बोर हो गए. पण आज मात्र काही गोष्टी तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या गोष्टी आहेत. आज कुछ ऐसी बातें जो आपको प्रोत्साहन देगी, उत्साहित करणाऱ्या गोष्टी असतील. उत्साहित करने वाली कुछ बातें हैं. जे सिक्रेट आपण काहीतरी सिक्रेट शिकणार आहोत. कुछ सीक्रेट हम आज सीखने वाले हैं. आणि कदाचित यापूर्वी तुम्हाला ते माहिती असेल. इसके पहले भी शायद आपको मालूम होगा. आणि त्याच्यावर कदाचित तुम्ही फोकस केलं नसेल. उसके ऊपर शायद आपने ज्यादा ध्यान नहीं दिया होगा. कदाचित तुम्ही त्या गोष्टीला आपल्या विचारात घेतलं नाही. शायद उन बातों का आपने ज्यादा सोचा नहीं था. पण आपण त्या गोष्टीकडे पाहणार आहोत. लेकिन उन चीजों के बारे में आज देखेंगे. आणि नव्याने काहीतरी आपल्याला परमेश्वर शिकवणार. नए सिरे से परमेश्वर में कुछ सिखाने जा रहे हैं. निश्चित अर्थाने परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी उन्नती करावी. निश्चय परमेश्वर की इच्छा है कि उनके बच्चे इससे वो उन्नति पाए. त्यांच्या लेकरांनी प्रगती करावी. उनके बच्चे प्रगति करें आणि त्यांनी उंचावर जावं. उन्हें वो एक ऊंचाई को छुए. आपल्या प्रत्येकाविषयी देवाची इच्छा खूप अशाच प्रकारची आहे. हम सब के बारे में परमेश्वर की इसी रीति से इच्छा है. देवाची इच्छा अजिबात अशी नाहीये की तुम्ही खाली राहा. परमेश्वर की ऐसी इच्छा नहीं कि आप नीचे रहे. नेहमी प्रभूची इच्छा आहे की तुम्ही उंचावर जा. प्रभु की हमेशा इच्छा है कि हम हमेशा ऊंचे. आणि बायबलमध्ये आपल्याला नेहमी या गोष्टीलाच जास्त प्रोत्साहित केलेलं पाहायला मिळतं. पवित्र शास्त्र में हमेशा इन बातों के द्वारा ही हमें प्रोत्साहित किया जाता है. पण आपल्याला हे समजायला हवं की उन्नती किंवा जे श्रेष्ठत्व आहे किंवा उंच जाणं आहे ते नेमकं कुठून येतं. लेकिन हमें इस चीज के बारे में सीखना जरूरी है कि प्रगति या ऊंचाइयों को छूना ये कहां से आ रहा है. कारण त्याचं सिक्रेट बऱ्याच वेळेस लोकांना माहित नाही. उसका जो सीक्रेट है कई सारे लोगों को मालूम ही नहीं. किंवा जर माहिती असलं तर त्याच्याकडे जास्त करून दुर्लक्ष केलं जातं. लेकिन अगर हमें मालूम है तो हमने उसकी तरफ ज्यादा ध्यान नहीं दिया. पण जर आपल्याला कळलं, लेकिन अगर हम उसे समझेंगे, उशिरा का असेना पण तुम्ही उन्नतीवरती जाल आणि उंचावरती पोहोचाल. देरी से ही हो लेकिन हम उस ऊंचाई को छुएंगे, उन्नति को छुएंगे. प्रेज द लॉर्ड. कारण उन्नती ही पूर्वेकडून नाही पश्चिमेकडून नाही तर परमेश्वरापासून येते. हालेलुया. पूर्व से नहीं पश्चिम से नहीं लेकिन परमेश्वर की ओर से आता. कारण बायबल सांगतं आपल्याला स्तोत्र 75 मध्ये क्योंकि पवित्र शास्त्र में भजन संहिता 75 से आणि त्याचं 6 आणि 7 वचन, उसका 6 और 7वां वचन आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. इस रीति से लिखा है. मराठीमध्ये मी वाचतो. कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे पश्चिमेकडून नव्हे तर अरण्याकडून ही नव्हे
तर न्याय करणारा देव आहे, तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवितो. क्योंकि बढ़ती न तो पूर्व से और न पश्चिम से और न जंगल की ओर आती है, परंतु परमेश्वर ही न्यायी है, वो एक को घटाता और दूसरे को बढ़ाता. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. जर तुम्हाला उन्नती हवी तर देवाच्या मार्गाने प्राप्त करायला हवी. अगर आपको बढ़ती चाहिए तो आपको परमेश्वर की इच्छा के अनुसार चलना चाहिए. उन्नती प्राप्त करण्याचे जगात भरपूर मार्ग आहेत. उसे बढ़ोतरी पाने के बहुत सारे सांसारिक भी रीति है. जगामध्ये शिक्षण जास्त महत्त्व दिलं जातं. दुनिया में शिक्षा के लिए ज्यादा महत्व दिया जाता है. आणि त्याच्यानंतर जे आहे ते स्किल शिकण्यावरती जास्त महत्त्व दिलं जातं. जिसे हम स्किल कहते हैं, उन चीजों को सीखना उसे दुनिया ज्यादा महत्व देती है. स्किल म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत असलेला मनुष्य. किसी चीजों में वो इंसान ज्यादा उसमें बढ़ोतरी पाता है, वो ऐसी चीज तज्ञ असलेला व्यक्ती, उसमें ज्यादा उसे मालूमात होती है आणि त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. उन चीजों के बारे में ज्यादा ध्यान दिया जाता है. पॉलिटिक्स केली जाते उन्नती करण्यासाठी. उन्नति पाने के लिए पॉलिटिक्स भी, राजकारण ज्याला आपण म्हणतो राजकारण केलं जातं. वो राजकारण जिससे पॉलिटिक्स. आणि मग मस्का मारण्याचा एक वेगळा मार्ग आहे. किसी को मक्खन लगाने का भी एक मार्ग है. आणि मग पाय खेचण्याचा पण एक मार्ग आहे, जो दुसरा वेगळा थोडासा चुकीचा मार्गाने आहे. एक ऐसा गलत मार्ग है कि दूसरों की हम टांग भी खींचते हैं. आणि मग दुसऱ्याची निंदा करून पण उंचावर जाण्याचा प्रयत्न करतात माणसं. किसी की निंदा या आलोचना करना भी कोई लोग उसका मार्ग उन्नती करण्याचे असे बरेच जगातले अजून मार्ग असू शकतात. बढ़ती पाने के ऐसे बहुत सारे सांसारिक रीति है, कई सारे मार्ग. पण आपण आत्मिक मार्ग पाहणार आहोत. लेकिन हम आत्मिक मार्गों के बारे में, जगाच्या मार्गाविषयी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. सांसारिक चीजों के बारे में आपको पहले मालूम है. त्याविषयी आदमापासून आपल्यामध्ये ते सगळं डोकं आलेलं आहे. आदम से लेकर अब तक वो सारी चीजें हमारे पास है. आपल्याला आत्मिक गोष्टी जास्त शिकायची गरज आहे. आत्मिक चीजों के बारे में ज्यादा सीखने में जरूरत है. आपल्याला जगातल्या गोष्टी जास्त शिकवायची गरज पडत नाही, क्योंकि सांसारिक चीजें हमें सीखने की जरूरत नहीं. ऑलरेडी ते आपल्याला सगळं माहिती आहे. वो पहले से हमें मालूम है. सगळं आपण त्याच्यामध्ये कदाचित पारंगत पण असू. शायद हम सब उसमें बहुत विपूर्ण है, पण आत्मिक गोष्टी शिकण्याची जास्त गरज आहे. लेकिन आत्मिक चीजों के बारे में सीखना ज्यादा जरूरी है. देवाचा मार्ग आपण पाहणार आहोत. इसलिए परमेश्वर का मार्ग देखेंगे. कारण देवाची इच्छा आपल्याविषयी काय आहे. वाचा माझ्या बरोबर अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय 13 वचन. देवाची इच्छा इस्रायल लोकांना परमेश्वराने त्या ठिकाणी समजावून सांगितली, आणि ते वचन तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा तशाच प्रकारे लागू होतं ज्या प्रकारे इस्रायल लोकांना सांगण्यात आलं. 28 अध्याय त्याचं 13 वचन आहे. आणि ते त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 13व्या वचनामध्ये, तुझा देव परमेश्वर याच्या ज्या या आज्ञा मी तुला आज देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील, तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील. व्यवस्था विवरण 28 उसका 13वां वचन पढ़ेंगे. और यहोवा तुझको पूछ नहीं कि किंतु सिर उठाएगा और तू नीचे नहीं परंतु ऊपर ही हो जाएगा. यदि परमेश्वर यहोवा की आज्ञा जो मैं आज तुझको सुनाता है तो उनके मानने में मन लगाकर चौकसी कर. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्याला सांगा परमेश्वर तुला उंचावर नेऊ इच्छितो. पड़ोसी से कहकर प्रभु आपको ऊंचाई पे लेके जाने वाले हैं. त्याचं गुपित तुला समजायला हवं. उसका आपको मालूम है कि आप अपने पड़ोसी से कहिए. त्याचं गुपित तुला समजायला हवं. उसका रहस्य आपको मालूम होना है. बऱ्याच वेळेस आपल्याला हे गुपित माहित नसतं. कई बार हमें इस रहस्य के बारे में मालूम नहीं होता है. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी उंचावर जावं. प्रभु की इच्छा है कि आप और मैं ऊंचाई को छुए. परमेश्वराची इच्छा आहे की आपण प्रगती करावी. परमेश्वर की इच्छा है कि आप और मैं उन्नति पाए. कारण इस्रायल लोकांना ज्यावेळेस परमेश्वर कनान देशामध्ये घेऊन जाणार होता, जब इस्राएल को प्रभु कनान देश में लेके जाने वाले थे, त्यावेळेस परमेश्वराने तिथं प्रवेश करण्याच्या अगोदर हे सांगितलेलं आहे. तब परमेश्वर ने वहां जाने से पहले उन लोगों नदी ओलांडण्यापूर्वी परमेश्वराने हे त्यांना सांगितलं. यरदन नदी का पार करने से पहले प्रभु ने उनसे आता तू कनान देशात जात आहेस. अब जब आप कनान देश में जा रहे हो, उन्नतीचा मार्ग मी तुला अगोदरच सांगतो. वहां की उन्नति का मार्ग पहले मैं तुम्हें बता रहा हूं. ज्यावेळेस पण तुमचं तारण होतं, जिस समय आपका उद्धार होता है, परमेश्वर तुम्हाला त्याच वेळेस उन्नतीचा मार्ग समजावतो. प्रभु अब तभी से उन्नति का मार्ग बताने लगता है. बऱ्याच वेळेस त्या मार्गाकडे माणसं दुर्लक्ष करतात. कई बार उस मार्ग को लोग अनदेखा करते हैं. आणि त्या मार्गाकडे जर आपण लक्ष दिलं, उन मार्ग के अगर हम और अपना ध्यान दें, तर परमेश्वराच्या इच्छेनुसार आपण उन्नती करतो. तो प्रभु की इच्छा के अनुसार हम लोग उन्नति करते हैं. परमेश्वराच्या इच्छेनुसार आपण उंचावर जाऊ. परमेश्वर की इच्छा के अनुसार हम ऊंचाई को छूते हैं. पहिली गोष्ट आपल्याला समजायला हवी. पहली बात जो हमें समझनी है, नीतिसूत्राचं पुस्तकाचा पहिला अध्याय 7वं वचन. नीतिवचन उसका पहला अध्याय उसका 7वां वचन. 4 गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात, आणि त्या मार्गानेच केवळ उन्नती होऊ शकते आत्मिक माणसाची. दूसरा कोणताही मार्ग त्याच्यामध्ये उपलब्ध नाहीये. 4 बातों के बारे में हमें सीखना है जो वचन के अनुसार उन चारों के द्वारा ही आपका आत्मिक उन्नति हो सकते है. उसके लिए और कोई मार्ग नहीं है. एक पहिला अध्याय 7वं वचन. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण
तुच्छ मानता। नीति वचन पहला अध्याय उसका 7वां वचन, यहोवा का भय मानना बुद्धि का मूल है, बुद्धि और शिक्षा को मूढ़ ही लोग तुच्छ जानते आणि हैं। 9वा अध्याय त्याचं नीतिसूत्राचं 9वा अध्याय आणि 10वं वचन उसी का 9 और 10 आणि त्या ठिकाणी लिहिले, परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय आणि परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय। यहोवा का भय मानना बुद्धि का आरंभ है और परम पवित्र ईश्वर को जानना ही समझ है। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की हालेलुया, हालेलुया। बाजूला सांगा, देवाला ओळखणं, देवाला जवळून ओळखणं हे तुला उन्नतीकडे घेऊन जाऊ शकतं। अपने पड़ोसी से परमेश्वर को नजदीकी से जानना ये आपको उन्नति की ओर लेके जाता है। जो देवाला ओळखू इच्छित नाही त्याला उन्नतीचा दुसरा कोणताही जगातला मार्ग त्याने अवलंबला तर त्या मार्गाने त्याला थोड्या काळापुरती उन्नती मिळेल। जो परमेश्वर को जानने की इच्छा नहीं करते, अगर वो और कोई तरीका, सांसारिक तरीका मानते तो उससे थोड़ी उन्नति हो सकती है। कारण आपण देवाला ओळखण्याद्वारे उंचावर जाऊ शकतो, क्योंकि हम परमेश्वर को जानने के द्वारा ऊंचाई को छूते तुम्हाला हैं। माहिती आहे, ज्यावेळेस आदमाला परमेश्वरला आशीर्वादित करायचं होतं, जब आदम को प्रभु को परमेश्वर को आशीषित करना था, अब्राहमाला आशीर्वादित करायचं होतं, अब्राहम को जब परमेश्वर आणि आशीषित त्यावेळेस करना था, परमेश्वराने त्याला सांगितलं की माझ्या सोबत तुझं जे नातं आहे ते अजून घट्ट व्हायला हवं। उस समय परमेश्वर ने उसे कहा मेरे साथ तुम्हारा रिश्ता उसे और गहरा होना होगा। ज्यावेळेस दावीदाला देवाला आशीर्वादित करायचं जब होतं, परमेश्वर को दाऊद को आशीषित करना, त्यावेळेस परमेश्वराने त्याच्यासोबतचं रिलेशन मजबूत केले। तब परमेश्वर ने उसके साथ अपने रिश्ते को और मजबूत किया। जो पण व्यक्ती बायबलमध्ये जो उंचावर गेलाय त्याचा तुम्ही कोणाचाही इतिहास काढून पहा। पवित्र शास्त्र में जो कोई व्यक्ति जिन्होंने ऊंचाई को छुआ है उनका आप देखेंगे इतिहास, आणि त्या प्रत्येकाच्या इतिहासामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन आढळेल। उन सबके बीच में एक बात उनके बीच में कॉमन है। त्याच्यामध्ये एक कॉमन अशा प्रकारची गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही कुणाकडेही लक्ष दिलं तर एकच गोष्ट आहे की त्यांचं नातं जे आहे देवासोबत किंवा ते देवाला जे ओळखत होते ते खूप घनिष्ठतेने ओळखत होते। उन सब में एक बात उनकी साधारण एक कॉमन है, उन सब में ये सारे लोगों का परमेश्वर का जो रिश्ता था वो बहुत घनिष्ठ, बहुत दृढ़ था। कारण त्यांच्यामध्ये परमेश्वराचं जे नातं होतं ते अतिशय घनिष्ठ नातं होतं। उनके अंदर परमेश्वर का साथ उनका जो रिश्ता था वो बहुत गहरा था। त्यांनी कोणीही देवाकडे कधी दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। उन्होंने कभी भी परमेश्वर की ओर अनदेखा, अनसुना नहीं किया था। सतत ते देवाच्या बाबतीत खूप आवेशी माणसं होती। निरंतर वो परमेश्वर के बारे में बहुत आवेश से भरे, भलेही जगातले जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या, शायद सांसारिक जिम्मेदारी उनके ऊपर, जगातल्या गोष्टीचा संघर्ष त्यांच्यामध्ये होता, सांसारिक जो संघर्ष था उनके अंदर था, युद्ध त्यांच्यामध्ये होतं, युद्ध भी वहां पर था, त्यांच्यावर पण दबाव होता, उनके ऊपर भी दबाव था, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना त्यांना पण तोंड द्यावं लागलं। अलग अलग परीक्षाओं को उन्हें जाना था। पण देवाला ओळखण्यामध्ये त्यांनी कधीही चूक केलेली आपल्याला पाहायला मिळत। लेकिन परमेश्वर को जानने में उन्होंने कभी भी चूक नहीं। देवाचं त्यांचं रिलेशन अतिशय घनिष्ठ नातं। परमेश्वर के साथ उनका जो रिश्ता था वो बहुत गहरा था। जर तुम्हाला उंचावर जायचं आहे, अगर आपको ऊंचाई पे जाना है तर तुम्हाला देवाला ओळखण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय तो नाही। परमेश्वर को जाने बिना आपके पास और कारण देवाला ओळखणं हाच आपल्याला ज्ञानी बनवू शकतो। परमेश्वर को पहचाना यही चीज हमें ज्ञानी कारण बनाती है। देवाला ओळखणं हेच आपल्याला सुज्ञानी बनवू शकतं। परमेश्वर को पहचाना यही हमें और ज्ञानी पण बनाता है। आपण एकमेकांना जाणण्यासाठी जास्त उत्सुक असतो, लेकिन हम एक दूसरे को जानने में ज्यादा उत्सुक देवाला रहते हैं। जाणण्यासाठी आपण जास्त उत्सुक नाहीये। परमेश्वर को जानने के लिए हम ज्यादा उत्सुक पण नहीं। जो व्यक्ती देवाला ओळखू इच्छितो ना, लेकिन जो व्यक्ति परमेश्वर को जानने की त्याला इच्छा करते हैं, जगातल्या जास्त गोष्टींची धडपड करण्याची गरज नाही। उन्हें सांसारिक चीजों के लिए ज्यादा करने की जरूरत नहीं होती। जगातल्या गोष्टी, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जगाची उन्नतीचे वेगवेगळे मार्ग आहेत। जैसे मैंने आपसे शुरुआत में कहा, सांसारिक बहुत सारे मार्ग है उन्नति पाने ते के। सगळे हातपाय माणूस चालवतो वो इंसान सारी चीजें कर लेता है। आणि सगळ्या गोष्टी आजमावून पाहतो की हे आणि उन्नती होईल। इंसान सारी चीजों को परखता है कि किससे उन्नति हो सकती है। पण देवाला ओळखणं किंवा देवाजवळ जाणं, त्याला जवळून ओळखणं, या गोष्टीसाठी मात्र तो धडपड करताना दिसत लेकिन नाही। परमेश्वर को जाना और उनके नजदीक जाना, इसके लिए वो ज्यादा अपना या सगळ्या लोकांनी, ज्या सगळ्या लोकांचा तुम्ही इतिहास वाचा, मी कोणाची नावं जर बायबलमध्ये तुम्ही घेतली ज्यांनी उन्नती केलेली आहे, त्या प्रत्येकाचं नातं परमेश्वरासोबत अतिशय घनिष्ठ होतं। पवित्र शास्त्र में आप किसी भी व्यक्ति का नाम लीजिए जिसने उन्नति पाई है, उनका परमेश्वर के साथ रिश्ता बहुत गहरा था। जसं त्यांचं नातं ज्यावेळेस परमेश्वरासोबत झालं त्यावेळेस परमेश्वराने त्याला स्वतः उंचावर नेलं। जब उनका परमेश्वर के साथ रिश्ता और गहरा हुआ तो प्रभु ने खुद उन्हें ऊंचा उठाया। कुठल्याही प्रकारे ज्यावेळेस, जशा प्रकारे आपण शौलाचं उदाहरण पाहतो, जिस तरह से हम सौल का उदाहरण देखते हैं, आणि ज्यावेळेस नातं बिघडलं त्यावेळेस शौल अधोगतीला गेला। जब रिश्ता बिगड़ गया तो सौल गिर गया। तिकडे दुसरा एक माणूस होता दावीद,
की त्याचं नातं देवासोबत घनिष्ठ एक झालं. दूसरा इंसान था दाऊद, जिसका परमेश्वर के साथ रिश्ता और गहरा था. आणि हे वचन 75, 6 आणि 7 वचन त्या ठिकाणी सत्य होतं वहां पर ये 75, 6 और 7वां वचन की परमेश्वर एकाला खाली खेचतो आणि दुसऱ्याला उन्नती वाढवतो. परमेश्वर एक को नीचे गिराता और एक को ऊंचा उठाता. कारण एकाचं नातं देवासोबत एक तुटत चाललेलं आहे आणि एकाचं नातं घनिष्ठ होत चाललेलं किसी आहे. का एक का रिश्ता परमेश्वर के साथ कम हो रहा था और किसी का और गहरा हो रहा था. तुमचं नातं जेवढं परमेश्वरासोबत घनिष्ठ होत जाईल तितकं तुम्ही उंचावर जात राहा. जिसका परमेश्वर के साथ रिश्ता और गहरा है, आप और ऊंचाई पे जाएंगे. इकडचा आलेख जसा खाली येईल तशा प्रकारचा इकडचा पण आलेख खाली येत राहणार. जहाँ का ग्राफ यहाँ का नीचे जा रहा है तो दूसरे ओर से ऊपर जा रहा है. देवाला ओळखणं हीच शून्यता आहे. बाजूला सांगा. आमेन. परमेश्वर को पहचानना यही बुद्धि का ज्ञान है. पण जगातले लोक स्किल शिकण्यामध्ये जास्त बिझी आहेत. लेकिन सांसारिक लोग अपने आप को स्किल वो सीखने में ज्यादा त्यांना असं वाटतं की मी हे शिकून घेतले नाही, मला कम्प्युटर मधलं हे गोष्टी शिकायच्या आहेत, त्या गोष्टी शिकायच्या आहेत, हे शिकल्याने मी जास्त उन्नती करू शकतो. मुझे लगता है कंप्यूटर ऐसी बहुत सारी चीजों को सीखने से ही मैं उन्नति पा सकता हूँ. आणि मग जगातल्या गोष्टी जास्त शिकल्याने मी प्रगती पदावर जाऊ शकतो. सांसारिक चीजें ज्यादा सीखने से मैं और बढ़ती पा सकता हूँ. मी तुम्हाला सर्वांगीण विकासाविषयी सांगत आहे. बरं, मैं आपको एक हर तरह से एक विकास या मी उन्नति पाने के तुम्हाला बारे में केवळ बता रहा हूँ. भौतिक विकासाविषयी बोलत नाहीये या ठिकाणी. मैं सिर्फ बुद्धि के विकास के बारे में नहीं बात कर भौतिक रहा हूँ. विकास पण भौतिक विकास क्षमा कीजिए, जो भौतिक ज्याला आपण विकास है, प्रॉस्पेरिटी म्हणतो, ज्याला आपण समृद्धता म्हणतो, जहाँ पे हम समृद्धि कहते हैं, आणि ज्याला आपण थोड्या भाषेमध्ये आपण पैशाची प्रगती म्हणतो. जिसे हम पैसों के बारे में उसमें जो हम प्रगति पाने वाले ऐसी बात पण कहते हैं. याच गोष्टीविषयी केवळ मी तुम्हाला सांगत नाहीये. मैं सिर्फ उनके ही बारे में बात नहीं कर रहा. जगातल्या स्किल्स किंवा मस्का मारून किंवा राजकारण करून तुम्हाला कदाचित पैसा मिळेल. दुनिया की जो चीजें होते हैं, किसी को मक्खन लगा के या किसी को रिश्वत दे के आप उन्नति पा सकते हो, पण तुमचं आरोग्य ढसळलेलं असेल. लेकिन वहां पर आप बीमार हो जाएंगे. पण तुमची अशांती, तुमच्या जीवनामधली शांती निघून गेली आपके असेल. जीवन से वो शांति निकल तुमच्या जाएगी. जीवनातलं समाधान निघून गेलं असेल. वहां पर आपका वो समाधान है वो पण निकल जर जाएगा. देवाच्या मार्गातील प्रगती केली, लेकिन परमेश्वर के मार्ग से अगर आप उन्नति तुमच्याजवळ पैसा पाएंगे, असेल, आपके पास पैसा पण होगा, तुमच्याजवळ शांती पण भरपूर असेल. आपके पास शांति भी बहुत सारी से तुमच्याजवळ होगी. पैसे असतील पण तुमच्याजवळ समाधान पण असेल. आपके पास पैसा होगा और आप समाधानी भी होंगे. तुमच्याजवळ पैसे असतील पण तुमचं आरोग्य पण उत्तम आपके असेल. पास पैसा होगा और आप भले चंगे भी तुमच्याजवळ होंगे. पैसे असतील आणि तुमचं कुटुंब पण चांगलं असेल. आपके पास पैसा होगा और आपका परिवार भी भला आणि होगा. त्याला सर्वांगीण प्रगती म्हणतात. और उसी को सर हर एक तरह से हम प्रगति कह सकते हैं. पैसा असणं आणि बाकीच्या कोणत्याच गोष्टी नसणं याला सर्वांगीण प्रगती म्हणत नाही. पैसा है और आपकी बाकी कोई चीज नहीं, इसे प्रगति नहीं कह सकते. जगातल्या लोकांचं आरोग्य ढासळलेलं आहे. सांसारिक लोगों का जो जगात सांसारिक लोग जो बीमार हो रहे हैं, जगाच्या पद्धतीनं उन्नती केलेल्या लोकांचं आरोग्य ढासळलंय. सांसारिक रीति से जो उन्नति पाते हैं उन्हें वो बीमारी छू लेती है. आणि त्यांच्या जीवनामध्ये अशांती आहे, उनके जीवन में शांति नहीं त्यांच्या है, जीवनामध्ये समाधान नाहीये. उनके जीवन में समाधान नहीं पण जे है. देवाच्या आत्म्याने देवाच्या पद्धतीनं प्रगती करतायत त्यांच्या जीवनामध्ये मात्र शांती, आनंद, समाधान, आरोग्य या सगळ्या गोष्टी आहेत. जो परमेश्वर की आत्मा से परमेश्वर के मार्ग से जो चलते उनके जीवन में शांति है, समाधान है, उनके जीवन में उन्नति है. आणि परमेश्वर तुम्हाला त्या प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाऊ और इच्छितो. परमेश्वर को आप उस प्रगति के मार्ग से ले जाना चाहते हैं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुम्हाला केवळ प्रॉस्पेरिटी पाहिजे की शांती आणि आनंद पण पाहिजे, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आपको सिर्फ पैसों के बारे में पैसे ज्यादा कमाने हैं, आपको शांति और आनंद दोनों चाहिए, आपको सोचना है. केवळ तुम्हाला संपत्ती हवी आहे की त्याच्याबरोबर तुम्हाला आरोग्य पण हवं आहे, हे तुमच्यावरती अवलंबून आपको आहे. सिर्फ धन संपत्ति चाहिए, उसके साथ आपको एक अच्छी जीवन चाहिए, चंगाई चाहिए, आपको सोचना है. कारण जर कदाचित तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत पण तुम्हाला डायबिटीज झाला तर तुमच्या पैशाचा काय मात्र उपयोग आपके नाही. पास शायद बहुत धन है लेकिन उसके साथ आपके पास बीमारी भी है तो उस धन का कोई फायदा नहीं. आणि मग तुम्हाला कदाचित नुसतं थोडं चालल्यानंतर 4 पावलं जर हृदय दुखायला लागतं तर तुमच्या पैशाचा तुम्हाला काही उपयोग आप नाही. थोड़ा चल रहे हो, अगर आपको सांस फूल रही, इसका मतलब आपके उस उन्नति का कोई फायदा नहीं कारण है. तुमचे पैसे तुम्हाला वापरता आले पाहिजे. आपके धन आपको किस तरह से इस्तेमाल करना तुमची आपको होना चाहिए. संपत्तीचा तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे. आपकी संपत्ति है, आपको उसका आनंद लेना आना तुमच्याजवळ चाहिए. असलेल्या सर्व साधनांचा तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे. आपके पास जो जो चीजें उसका आपको उपभोग लेना आना तुम्ही चाहिए. शांती आणि आनंदामध्ये जीवन जगलं पाहिजे. आपको आनंद और शांति से जीवन जीना या चाहिए. गोष्टीची जास्त परमेश्वराला काळजी आहे. परमेश्वर में इन चीजों में ज्यादा आणि म्हणून चिंता है. परमेश्वर असं म्हणतो की जर तुम्ही देवाला ओळखता तर निश्चित अर्थाने तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकता. इसलिए परमेश्वर कहते हैं कि अगर आप परमेश्वर को जानते हो तो निश्चित आप उस प्रगति के मार्ग में ज्या चलते हैं. लोकांना जर तुम्ही पाहिलं, मोशेला पाहिलं, दानिएलला पाहिलं, त्याच्यानंतर दाविदाला पाहिलं, या सगळ्या लोकांना परमेश्वराने आजार दिलेला नव्हता. ये जो दानियल, मूसा या दाऊद तो परमेश्वर ने उनको बीमारी नहीं दी. आणि अब्राहमाला परमेश्वराने आजार दिला नव्हता. अब्राहम को भी परमेश्वर ने बीमारी नहीं हे दी. सगळे लोक करोडपती लोक होते. माहिती आहे तुम्हाला? सारे लोग बहुत धनी थे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. याच्यातलं कोणीच गरीब नव्हता.
उसमें से कोई भी गरीब नहीं था। सगळे लोक परमेश्वराने त्याला खूप आशीर्वाद दिलेला हर एक को परमेश्वर ने बहुत ताई से आशीष किया, कारण त्याने देवाच्या मार्गाने प्रगती केली, क्योंकि उन्होंने परमेश्वर के मार्ग के द्वारा उन्नति त्यांचा पाई। जो करोडो रुपये होते पण आरोग्य पण चांगलं उनके होतं, पास बहुत धन था लेकिन उनके पास चंगाई भी थी। आणि त्यांच्याजवळ खूप साधन संपत्ती होती आणि खूप चांगल्या प्रकारचा ते उपभोग पण घेत होते त्याचा। उनके पास बहुत सारी चीजें थी, उसका वो आनंद भी ले रहे थे। बायबल सांगतं मोशेची दृष्टी मंद झाली नव्हती। पवित्र शास्त्र कहता है मूसा की जो दृष्टि थी वो अच्छी थी। कालेबाला ज्या परमेश्वराने आशीर्वाद केलं होतं तो 85 वर्षाचा असताना सुद्धा तरुण माणसासारखं काम आणि युद्ध करू शकत होता। परमेश्वर ने काले को आशीषित किया, 85 साल की उम्र में भी वो एक जवान की तरह वो यहोशुआचं उदाहरण सुद्धा आपण पाहतो की तो सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टी करणारा सामर्थ्य होता। यहोशू भी ऐसी चीजों के सामर्थ्यशाली परमेश्वर से। दानिएलाचं उदाहरण आपण पाहतो की तो म्हातारा असून सुद्धा राज्य कारभार सांभाळण्यामध्ये सक्षम होता। दानिएल भी बीमार था लेकिन वो पूरे राज्य का वो पूरी तरह से वो कारभार चला रहा था। आणि अशा प्रकारच्या लोकांना आपण पाहतो, ऐसे तरह के लोगों को हम देखते हैं। सगळे लोक देवाच्या मार्गाने प्रगती करणारी ये माणसं। सारे लोग परमेश्वर के मार्ग के द्वारा उन्नति पाने वाले लोग थे। देवाला ओळखायला पाहिजे, हमें परमेश्वर को जानना तुम्हाला चाहिए। देवासोबत वेळ घालवला आपको परमेश्वर के साथ त्याच्या मनात काय आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। परमेश्वर के मन में क्या है इन चीजों को जानना, त्याच्याविषयी तुम्हाला जास्त जाणता आलं पाहिजे। परमेश्वर के बारे में जानना, त्याची इच्छा काय आहे हे तुम्हाला जास्त जाणता आलं उनकी क्या पाहिजे। इच्छा है आपको जानना जरूरी है। देवाला सोडून तुम्ही प्रगती नाही करू शकत। परमेश्वर को छोड़ा प्रगति नहीं कर सकते। देवासोबत घनिष्ठ नातं नसताना तुम्ही उंचावर जाऊ शकत नाही, परमेश्वर के साथ अगर आपका गहरा रिश्ता नहीं तो आप ऊंचाई को नहीं। कारण देवाकडे गेल्यानंतर त्याचं भय बाळल्यानंतर त्याच्याशी बोलल्यानंतरच तुम्हाला समजेल की उन्नतीचा मार्ग कुठून जातो। परमेश्वर के पास आने से उनके भय उनके मार्ग में चलने से आपको उस उन्नति का मार्ग पता चलेगा। ज्यावेळेस देव तुमची प्रगतीला मार्गात तुम्हाला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जातो ना, जब परमेश्वर आपको उस प्रगति के मार्ग में ले जाते हैं, ज्यावेळेस जगातला कोणताही माणूस ती प्रगती थांबवू शकत नाही। संसार का कोई इंसान उसे रोक नहीं सकता। जगातला कोणताही अधिकारी त्या प्रगतीला थांबवू शकत नाही। संसार का कोई अधिकारी उस प्रगति को जगातलं नहीं रोक कोणतंही सामर्थ्य तुमच्या प्रगतीला धरू शकत सकता। नाही। संसार का कोई सामर्थ्य आपको रोक नहीं सकता। कुठल्याही प्रकारचं संकट तुम्हाला अटकाव करू शकत नाही कोई त्याच्या प्रगतीला। संकट आपको परमेश्वर की प्रगति से रोक नहीं सकता। ज्यावेळेस ज्या माणसाला उंचावर न्यायचं ठरवलंय त्याच्याविषयी कुठलीही पॉलिटिक्स चालत नाही। परमेश्वर जब किसी को ऊंचा लेने की सोचते तो उनके पीछे कोई पॉलिटिक्स नहीं कारण है। बायबल असं सांगतं देव ज्याला अनुकूल त्याला प्रतिकूल कोणीच नाही होऊ शकत। पवित्र शास्त्र कहते हैं जिससे परमेश्वर अनुकूल है उसके प्रेज प्रतिकूल द कोई नहीं लॉर्ड, है। हालेलुया। तुम्ही हालेलुया नाही म्हणत आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप इस बात को समझिए कि परमेश्वर आपको अनुकूल होने चाहिए। देव तुम्हाला नेहमी अनुकूल असणं पाहिजे। परमेश्वर आपको हमेशा अनुकूल होने चाहिए। ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की जगातील प्रत्येक परिस्थिती प्रतिकूल आहे, जिस क्षण आपको लगता है कि संसार की हर एक चीज आपके विरुद्ध है, त्यावेळेस तुम्हाला हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की देव माझ्या बाजूला भक्कमपणे उभा आहे। उस समय आपको ये जानना जरूरी मला है कुठलंही सामर्थ्य हलवू शकत नाही। परमेश्वर आपके साथ खड़े, कोई सामर्थ्य आपको कुठलाही नहीं ला आजार सकता, हलवू शकत नाही। कोई बीमारी आपको नहीं ला माझं सकती, नातं प्रभू सोबत, क्योंकि मेरा रिश्ता प्रभू के साथ। माझं नातं मी रोज प्रभू सोबत बोलत आहे। मैं हर दिन प्रभु से बात मी करता रोज हूं। प्रभूचा आवाज ऐकत आहे। हर दिन मैं प्रभु की मी वाणी को रोज सुनता प्रभू हूं। सोबत माझं नातं रोज घनिष्ठ होत हर चाललंय। दिन प्रभु के साथ मेरा रिश्ता और गहरा होता जा रहा है। बरेच लोक त्यांचे केस पिकतात, म्हातारे होतात, पण त्यांचं नातं प्रभू सोबत घट्ट होतच नाही। कई सारे लोग बीमार होते हैं, उनके बाल सब पक जाते हैं, लेकिन उनका साथ प्रभु के साथ रिश्ता आज नहीं आपल्या होता। हृदयाला तपासून पहा, 10 वर्षापूर्वी देवासोबत तुमचं काय नातं होतं आणि आता तुमचं काय नातं आहे। जर विश्वासात तुम्ही 10 वर्षापूर्वी आले असाल तर आप अपने हृदय को जांचो, ये सोचे अगर 10 साल पहले विश्वास में आए थे तो उस समय आपके साथ रिश्ता और आज प्रभु के साथ आपका रिश्ता कैसा है। तुम्ही त्यावेळेस 5 मिनिट प्रार्थना करत होते, उस समय शायद आप 5 मिनट के लिए प्रार्थना कर रहे हैं। आज तुम्ही 2 तासावर जर आले नसाल 10 वर्षानंतर 10 साल के बाद अगर आप 2 घंटे के लिए प्रार्थना नहीं कर पा रहे तर तुमचं नातं घट्ट झालेलं नाही तो आहे। आपका रिश्ता अभी भी गहरा नहीं हुआ है। अजून सुद्धा तुम्ही त्या नात्यामध्ये फटकूनच राहताय। अभी भी आप उस गहरे रिश्ते से दूर है। जसे एक नवरा बायको कंटाळलेले असतात ना एकमेकाला, खूप दिवस वर्ष सोबत राहिलेले, जैसे पति पत्नी बहुत साल एक दूसरे के साथ रहने से कभी कभी एक दूसरे से पक जाते हैं। कंटाळतात ते एकमेकाला, कंटाळतात ना, कंटाळतात एकमेकाला। हालेलुया। बऱ्याच लोकांच्या मनात त्या गोष्टी मी बोलतो, प्रेज द लॉर्ड, एकमेकाला कंटाळतात, एक दूसरे से वो पक जाते हैं आणि चेहरा पाहू वाटत नाही, शायद एक दूसरे का चेहरा वो देखना पसंद है। आणि 30 भाजी खाऊन बैठलेला असतो। वही सब्जी खा के वो भी परेशान हो जाते हैं। त्याला वाटतं जरा काहीतरी चेंज पाहिजे मला, मुझे लगता है मुझे कुछ थोड़ा काहीतरी वेगळं पाहिजे। एक नई चीज चाहिए। काही काही लोकांची इच्छा असते मला वेगळे चेहरे बघायचे, कुछ लोगों की इच्छा थी मुझे अलग अलग चेहरे चाहिए, बाहेर जायचंय, बाहर जाना है। पण तुम्हाला माहितीये ज्या पती पत्नीचं नातं
एकमेकांसोबत राहून जास्त घट्ट होतं तेच जास्त सुख आणि आनंदामध्ये होऊ शकतं. क्या आप जानते हैं जिस पति पत्नी का रिश्ता एक दूसरे के साथ ज्यादा रह के और गहरा हो जाता है. तुम्हाला तुमच्या बायकोला किंवा तुमच्या पतीला ज्यावेळेस बघितल्यानंतर एक जोडीदाराला न पाहता तुमचा जर दिवस जात नसेल तर तुमचं नातं घट्ट आहे बरं. आप ये बात को समझे, अगर आप एक दूसरे के पति पत्नी एक दूसरे को देखे बिना अगर उनका एक दिन भी नहीं जा रहा है मतलब आपका रिश्ता बहुत गहरा है. तुम्हाला त्याच्याकडे पाहिलं तर तुम्हाला असं वाटतं हा तुला पाहिलं समाधान वाटतं. आप अपने पति या पत्नी को देखकर अगर आपको अच्छा लगता है तो आप सच में समाधान. जर असं नसेल, अगर ऐसा नहीं है तुमचं नातं तुटलेलं आहे, कुठेतरी प्रॉब्लेम आहे, तो दुरुस्त करायला पाहिजे. रिश्ते में कहीं ना कहीं गड़बड़ी है, उसे आपको सुधारना जरूरी है. त्याच्यामध्ये दुरुस्त करायला पाहिजे. उसमें सुधार जरूरी है. पाहिल्यानंतर एकत्र वेळ बसल्यानंतर एकत्र एका ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला असं वाटलं पाहिजे हा आता मला माझं सगळं शांत झालं. एक दूसरे को देख के एक दूसरे का समय बिता के अगर आपको अच्छा लगता है तो आप कह सकते हैं कि हाँ मेरा रिश्ता घट्ट अच्छा है. नात्याचं प्रतीक आहे हे सगळं बोलणं. ये सारी चीजें आपका एक अच्छे रिश्ते के बारे में दिखाती ज्याचं हैं. नातं घट्ट आहे त्याला हे समजलं पाहिजे. जिसका रिश्ता दृढ़ है वही से समझ. ज्याचं नातं घट्ट नाहीये त्याला ह्या गोष्टी वाटणार आहे काय बोल सांगत. जिसका रिश्ता गहरा नहीं वो सोचते कि क्या देवाच्या आणि तुमच्या नात्यांमध्ये अशाच प्रकारचं नातं. प्रभु और आपके बीच में भी ऐसा रिश्ता होना जरूरी कारण है. बायबल आपल्याला बऱ्याच वेळेस पती पत्नीचं उदाहरण देऊन सांगतं देवाचं आणि आपल्या नात्याविषयी. पवित्र शास्त्र कई बार पति पत्नियों का उदाहरण देकर परमेश्वर के रिश्ते के बारे में बायबल आपल्याला बताते हैं. सांगतं देवा समागमेला. पवित्र शास्त्र कहता है कि परमेश्वर त्याला एक का समागम. समागम याचा अर्थ आहे माहिती तुम्हाला सहभागिता. पर उसका मतलब परमेश्वर के साथ हमेशा हमारी सहभागिता तो होनी केवळ चाहिए. दोन रिलेशन मध्ये वापरतात माहिती तुम्हाला. वो सिर्फ दो रिश्तों में ही होता एक पति पत्नी एक देव आणि आपण. एक पति पत्नी और एक हम और परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मी गुपित सांगत आहे काहीतरी. कुछ रहस्य मैं आपको आज बता रहा हूँ. आणि तुम्ही देवामध्ये तुमचं नातं असं झालं पाहिजे. परमेश्वर में आपका रिश्ता ऐसे होना. त्याला नाही भेटलं की तुम्ही बेचैन झालं पाहिजे. अगर आप उससे नहीं मिलेंगे तो आपको बेचैन त्याच्याशी होना. नाही बोलल्यानंतर तुम्ही बेचैन झालं उसके पाहिजे. साथ बिना बात के आपको बेचैन होना प्रभु चाहिए. तू माझी प्रार्थना नाही आहे पण मला तुला भेटायचं. प्रभु आप मेरी शायद दुआ नहीं सुनेंगे लेकिन मुझे आपसे मिलना है. काय नको मला तुझ्याकडून. मुझे आपसे कुछ नहीं चाहिए. पण मला तुझ्याशी बोललेलं आपके नाही. साथ बात करने से तुझ्यासोबत जाने बसतो जाता ना मला त्यावेळेस माझं समाधान होतं. जब आपके साथ बैठे तो मुझे समाधान मिलता है. असं जर तुमचं होत नसेल अगर आपके साथ ऐसा नहीं हो रहा है तर तुम्ही देवाला ओळखलं तो आप नाही. परमेश्वर को आपने तुम्ही नहीं जाना. देवाला जाणलं नाही. प्रभु ने आपको अपने प्रभु को नहीं जाना. देवाकडून प्रगतीचं गोष्टी विसरून जाऊ. प्रभु से प्रगति के बारे में तो आप भूल ही जाइए. विसरून जात हे देव तुम्हाला प्रगती देईल म्हणून. ये भूल जाए कि प्रभु आपको उस उन्नति को दे कारण देंगे. देव अशा लोकांना प्रगती नाही देऊ क्योंकि इच्छित. परमेश्वर लोगों को प्रगति या उन्नति त्याला नहीं त्याच्यासोबत देता. नातं घट्ट करणारी माणसं आहेत. मुझे उनके साथ रिश्ते को गहरा करने वाले लोग भले चाहिए. देव तुमच्यावर काम करेल. शायद प्रभु आपके ऊपर कुछ कार्य करेंगे. तुमची बदलण्याची वाट पाहिजे. आप वो शायद देखेंगे आप बदलाव तुमच्या आपके अंदर है. अंतःकरणातल्या गोष्टी तुमच्यातलं जे वाईट आहे ते काढून टाकण्यासाठी तो काम करत राहील. आपके हृदय के आपके अंदर की बुरी बातों को निकालने के पण लिए मी तुम्हाला निश्चित खात्री कार्य देतो की देव तुम्हाला उंचावर नेलच नाही. करेंगे. लेकिन मैं आपको इस बात की निश्चित कारण देवासोबत कोणी या जगातला माणूस ज्यानं पण नातं घट्ट केले त्याला देवाने उंचावर नेलेलं नाही. जिसका परमेश्वर के साथ रिश्ता गहरा है प्रभु ने उसे ऊंचा किया है. कोणीही माणूस असू द्या मग तो. वो कोई भी इंसान हो. जर असं म्हणाल की मला देवासोबत नातं नाही ठेवायचं मी फक्त आतळ्यात मायात करत राहणार आणि मला उंचावर जायचं विसरून जा. ऐसा कोई कह रहा है कि मुझे प्रभु के साथ गहरे रिश्ते की जरूरत है तो वो आप कभी भी उन्नति नहीं पाएंगे. कारण लक्षात घ्या देवासोबत नातं घट्ट केलंच पाहिजे. त्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही. प्रभु के साथ रिश्ता कहना जरूरी है उसके लिए और कोई मार्ग नहीं है. देवासोबत नातं घट्ट करायला चालू करा. प्रभु के साथ अपना रिश्ता गहरा और करना शुरू तपासून कीजिए. पहा की तुम्ही कुठपर्यंत आलाय. अब आपको जांचिए कि आप कहाँ तक पहुंचे. देवासोबत बोलायला कंटाळा येतो का. प्रभु के साथ बात करने से क्या आप थक जाते हैं. त्याच्यासोबत बसायला कंटाळा येतो उनके का. साथ बैठ के क्या आप थक जाते हैं. बायबल वाचायला कंटाळा येतो का. तो शास्त्र पढ़ने वर्षानंतर के 10 साल के बाद क्या आप थक रहे हैं. तुम्ही कंटाळलाय देवाला कंटाळलाय. तो मतलब आप परमेश्वर से थक गए. देवाला कंटाळू नका बरं. प्रभु से मत थकिए. कारण तो जर तुमच्यावरून त्यानं जर कृपा एक क्षणासाठी जरी काढून घेतली. प्रभु ने अगर आपके ऊपर से एक क्षण के लिए भी अपना अनुग्रह निकाल दिया. किती सेकंद आपण आपला श्वास रोखू शकतो. कितने क्षण तक आप अपने सांस को रोक सकते हैं. 7 सेकंद 60 सेकंड 1 मिनिट मतलब 1 मिनिट 2 मिनिट नाही होऊ शकत तसं. पण कदाचित जो खूपच स्ट्रॉंग माणूस पाहिजे जो एक्सरसाइज करणार तो 2 मिनिट थांबेल. जो शायद उसके ऊपर ज्यादा ये करता है प्रयत्न करता है वो शायद 2 मिनट तक अपनी सांस को रोक भी सकता है. पण त्याच्यानंतर उसके बाद देवाची कृपा जर नाही आली तर परमेश्वर की अगर आप अनुग्रह आपके ऊपर नहीं आए एका क्षणात परमेश्वर ऑक्सिजन काढून घेऊ. एक क्षण में प्रभु वो ऑक्सीजन निकालते हैं. आपण सगळे जर या ठिकाणी डेड बॉडी असो दुसरं काही असं हम नाही. सब यहाँ पर सिर्फ एक मृत व्यक्ति बन जाएंगे. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति हो. देव तुमच्या आणि माझ्यावर रोज कृपा करतो.
आप इस बात को समझे कि प्रभु आपके ऊपर हर दिन अनुग्रह करे, हर दिन हमें वो एक नए जीवन देतो तुम्हाला. हर दिन हमें कोई नया जीवन देता है. त्याच्यासोबत बोलायला कंटाळू नका. उसके साथ बोलने के लिए आप त्याच्यासोबत नातं घट्ट करायला कंटाळू उनके नका. साथ अपना रिश्ता गहरे में आप मत कितीही बोर वाटलं तर त्याजवळ जा. कितना भी बोलोगे आप उनके पास जाएंगे. किती वाटलं की नाही प्रभू माझं तू ऐकत नाही मी नाही बसणार तरी पण जाते. कितना भी आपको लगे प्रभु आप मेरी नहीं सुन रहे फिर भी आप उनके साथ रहिए. 5-10 मिनिटात तुम्ही फ्रेश व्हा. 5 और 10 मिनट में आप एकदम फ्रेश. परमेश्वर तुम्हाला नवीन आनंद देईल. प्रभु आपको एक नया आनंद नवीन देंगे, सामर्थ्य, नया सामर्थ्य, नवीन शक्ति देईल. नई शक्ति ज्यावेळी देंगे. तुम्ही प्रार्थनेवरून गुडघ्यावरून उठाल ना जब आप घुटनों से प्रार्थना के बाद उठ मला जाएंगे असं वाटेल माझ्यामध्ये जगातलं सर्वात सामर्थ्य मोठं आलेलं आहे. आपको ऐसा लगेगा दुनिया का सबसे बड़ा सामर्थ्य मेरे अंदर आ गया. प्रत्येक संकट मी सहन करू शकतो. हर एक संकट का मैं सामना कर सकता कारण हूँ स्वर्गाचा परमेश्वर माझ्यासोबत. क्योंकि स्वर्गीय परमेश्वर मेरे साथ है. बऱ्याच वेळेस लोक हे विसरतात कई बार लोग ये भूल जाते हैं आणि मग देवासोबत नातं घट्ट नाही. और प्रभु के साथ वो रिश्ता गहरा नहीं म्हणून करते. पहिला मार्ग आहे उन्नतीवर जाण्याचा. उन्नति पाने का पहला मार्ग देवासोबत नातं. गहरा, पर उसका कोई शॉर्टकट नहीं है. त्याला ओळखणं ह्याच्याशिवाय दुसरा कुठला शॉर्टकट नाही. उसका नहीं जाने का, ना जाने इसका कोई शॉर्टकट ही नहीं है. आणि त्याला ओळखलंच पाहिजे. उसे पहचानना ही है. त्याच्याशी बोललंच पाहिजे. उनके साथ बात त्यासोबत नातं घट्ट केलंच साथ पाहिजे. रिश्ता गहरा जरूरी है. तपासून पहा तुम्ही कुठपर्यंत आला. अपने आप को जांचिए आप कहाँ तक पहुंच गए. तपासून पहा की तुमचं नातं देवाचं नातं आज काय आहे. अपने आप को जांचिए आपको और परमेश्वर का रिश्ता किस तरह तक काही पहुंचा लोक है. अजून सुद्धा प्राथमिक स्टेजवरतीच आहे कई लोग ऐसे पहली दशा में ही अभी आणि त्यांना अजून सुद्धा बायबल वाचताना झोपच येते. अभी भी लोगों को पवित्र शास्त्र पढ़ते हुए नींद आती है. अजून 5-10 मिनिटाच्या वर जेवणाच्या प्रार्थनेवर त्यांची प्रार्थना नाही झालेली. 5-10 मिनट के ऊपर उनकी प्रार्थना जाती ही नहीं है. तुमचं नातं सुरूच झालं नाही अजून. मतलब आपका रिश्ता भी शुरू ही नहीं हुआ. नवरा बायको अजून सुद्धा त्याला भाजी कोणती आवडती ज्याला माहितीच नसतं बायकोला एखाद्या किंवा नवऱ्याला हे माहितीच नसतं तर त्याचं नातं सुरुवात झाली का हो. ऐसे कोई पति पत्नी एक दूसरे के बारे में नहीं जानते ज्यादा तो क्या उनका रिश्ता और शुरू हो जरी भी रहा है. शांत बसलं तरी बायकोला ओळखायला पाहिजे हा काहीतरी चाललंय. शांत बैठने से भी पत्नी को ये मालूम होना चाहिए कि कुछ तो हो रहा है. नाही आमचं आहे तसं म्हणून सांगतोय मी तुला. हमारा भी ऐसे लोग बोल सकते हैं. मी जरी गप्प बसलो तरी ती मला विचारणार अगर मैं शांत बैठूं तो भी मेरी पत्नी मुझे पूछती है आज काय झालं. आज क्या हुआ है. काहीतरी प्रॉब्लेम आहे का. कुछ समस्या है. काहीतरी तुम्ही विचार कर. आप कुछ तो सोच रहे. आमचं नातं घट्ट आहे प्रभू. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद त्याबद्दल. प्रभु को उसके लिए धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आपल्या विषयी नातं घट्ट करू इच्छितो. प्रभु हमारे साथ रिश्ते को और गहरा जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं जैसे पिछली बार मैंने बताया की था आदाम परमेश्वराला भेटायला जात नव्हता जब आदम प्रभु को मिलने से नहीं जाता था तर परमेश्वर त्याला भेटायला येत होता. परमेश्वर से मिलने आता था. आपल्या नात्यामध्ये नेहमी परमेश्वर पाऊल उचलतो. हमारे रिश्ते में पहला कदम हमेशा आज परमेश्वर उठाता है. परमेश्वराने पुन्हा नव्यानं तुमच्याबद्दल पाऊल उचलतो. प्रभु ने आज एक बार फिर से अपने कदम को आपकी ओर उठाया आता है. तुमची वेळ आहे की तुम्ही पण पाऊल उचलायचं. अब ये आपकी बारी है अपने कदम को प्रभू उठाएं. तुम्हाला मदत करेल. प्रभु आपको मदद दुसरी करें. गोष्ट दूसरी बात स्तोत्र संहिता 119 भजन संहिता उसका 119वां अध्याय आणि त्याचं 98 वचन 98 पासून पुढे स्तोत्र 119 98 पासून पुढे भजन संहिता 119 उसका 98 से आगे 98 पासून 101 पर्यंत तुम्ही वाचतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्यापेक्षा अधिक सुज्ञ करतात आणि त्यात सदोदित माझ्या जवळच आहे. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक समंजस आहे कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करतो. वयोवृद्धापेक्षा मला अधिक कळते कारण मी तुझे विधी पाळतो. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले प्रत्येक पाऊल वाईट मार्गापासून आवरितो. भजन संहिता उसका 119 का 98 से 101 पढ़ते हैं हम लोग. तू अपनी आज्ञाओं के द्वारा मुझे अपने शत्रुओं से अधिक बुद्धिमान करता है क्योंकि वे सदा मेरे मन में रहती है. मैं अपने सब शिक्षकों से भी अधिक समझ रखता हूँ क्योंकि मेरा ध्यान तेरी चेतावनियों पर लगा है. मैं पुरनियों से भी समझदार हूँ क्योंकि मैं तेरे उपदेशों को पकड़े हूँ और मैंने अपने पाँव को हर एक बुरे रास्ते से रोक रखा है जिससे मैं तेरे वचन के अनुसार चलूं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीदाने आपल्या जीवनातल्या प्रगतीचं रहस्य या ठिकाणी सांगितलं. दाऊद ने अपने उनके जीवन की जो प्रगति उसका रहस्य आणि काय रहस्य आहे ते. और ये रहस्य क्या है. की देवाच्या आज्ञा आपल्या मनामध्ये साठवून ठेवणं परमेश्वर की आज्ञा को अपने हृदय में बना के रखना किंवा हे वचन वाचत राहणं या फिर इन वचनों को पढ़ना आणि त्याच्याविषयी जास्त जाणून घेणं. उसके बारे में और जानना. तुम्हाला या गोष्टीविषयी मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. इन चीजों के बारे में मैंने आपको कई बार बताया. जास्त मी सांगण्याची आता गरज नाहीये. ज्यादा बताने की जरूरत नहीं पण है. मी तुम्हाला सांगू द्या लेकिन मैं आपको बताना चाहता की हूँ शैतान तुम्हाला बायबल वाचू देणार नाही. शैतान आपको पवित्र शास्त्र पढ़ने नहीं तुमचा देगा. मोबाईल तुम्हाला बायबल वाचू देणार नाही. आपका मोबाइल आपको पवित्र शास्त्र आणि घरातले लोक कदाचित तुम्हाला बायबल वाचू देणार नाही. शायद घर के लोग आपको पवित्र शास्त्र टीव्ही तुम्हाला बायबल वाचू देणार टीवी नाही. आपको बाइबल पढ़ने में रोकेगा. आणि तुमची झोप तुम्हाला बायबल वाचू
वाचू देणार नाही. आपकी नींद शायद आपको पवित्र शास्त्र पढ़ने कदाचित नहीं काही देगी। काही गोष्टी अजून तुमच्या काही डिस्टर्बन्स असू शकतात. और शायद कई बातें होती जो बाधा ला सकती है, आणि बायबल वाचायला चालू करा. लेकिन पवित्र शास्त्र को पढ़ना शुरू कारण कीजिए। बायबल मधून तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे, लक्षात घ्या. आमेन। पवित्र शास्त्र के द्वारा आपकी उन्नति का मार्ग है। कारण प्रगती कुठून येते? प्रगति कहाँ से आती है? देवापासून येते. परमेश्वर से आती है। उन्नती कुठून येते? उन्नति कहाँ से आती है? देवापासून येते. परमेश्वर से आती है। आणि देव कुठे सापडतो? और परमेश्वर कहाँ मिलेंगे? बायबलमध्ये सापडतो. पवित्र शास्त्र में। देवाची आज्ञा कुठे समजतात? परमेश्वर की आज्ञा कहाँ मालूम बाइबल में होती है? समझते। पवित्र शास्त्र में। आणि देवाची इच्छा कुठे समजते? परमेश्वर की इच्छा कहाँ पर समझ बाइबल में आती है? समझते। पवित्र शास्त्र से जर आती है। बायबल नाही वाचलं अगर पवित्र शास्त्र तर नहीं देव काय पढ़ेंगे, म्हणतो समजणार नाही. परमेश्वर क्या कहेंगे नहीं समझ देवाची पाएंगे। आज्ञा कळणार नाही. परमेश्वर की आज्ञा को नहीं जान पाएंगे। देवाचं जे म्हणणं आहे ते कळणार नाही. परमेश्वर की बातों को हम समझ नहीं पाएंगे। बऱ्याच वेळेस लोकांना ह्या बायबलची गरज आहे, कई बार लोगों को इस पवित्र शास्त्र की जरूरत है, हेच त्याला समजलेलं नसतं. यही उन्हें मालूम नहीं। आणि म्हणून बायबल वाचायला चालू करा. इसलिए पवित्र शास्त्र को पढ़ना बायबल शुरू वाचताना कीजिए। किती झोप आली अगर आपको पवित्र शास्त्र पढ़े तर ते वाचायला इतनी चालू नींद है, लेकिन उसे पढ़ना आणि शुरू लोकांना कीजिए। दाखवण्यासाठी वाचू नका. लोगों को दिखाने के लिए मत तर पढ़िए, स्वतःसाठी वाचा. अपने लिए पढ़िए, प्रगती करण्यासाठी वाचा. प्रगति पाने के लिए पढ़िए। मला आई वडील म्हणतात तर वाच म्हणून जबरदस्ती माता म्हणून पिता वाचा. कह रहे हैं इसलिए कई बार बच्चे पढ़ते हैं, नाही, तसं नका बसू. ऐसा मत कीजिए। कारण तुमचा प्रगतीचा मार्ग तुमच्या शिक्षणात नाही बरं. आपकी प्रगति का मार्ग आपकी शिक्षा से नहीं है, पढ़ने लिखने से नहीं है। कारण आयटी कंपनीतले काम करणारे लोक सुसाईड करतात मी पाहिले. जो लोग आईटी कंपनी में करते हैं जॉब, कई बार वो सुसाइड ज्यांना करते हैं। 6-6 आकडे पगार आहेत ते लोक डिप्रेशन मध्ये गेले पाहिले. कई लाखों में उनके पगार है, उनकी तनख्वाह है, लेकिन वो डिप्रेशन में चले जाते हैं। उंचावर जाऊन सुद्धा अशांतीमध्ये जीवन जगणारे मी पाहिले. और ऊंचाई को छूने के बाद भी उनके जीवन में शांति नहीं होती, ऐसे लोगों को मैंने त्याच्याजवळ देखा है। करोडो रुपये आहेत, बँकेत खर्चायला त्याला वेळ नाहीये, इतके असून सुद्धा ते जीवन अशांतीमध्ये जिन जगतात. लोगों के पास करोड़ रुपए बैंक में है, वो भी उनके जीवन में भी अशांति है। सर्वात सुंदर असून सुद्धा त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये ते आनंदी नाहीये. सबसे खूबसूरत होने के बाद भी उनके वैवाहिक जीवन में वो आनंद नहीं है, कारण त्यांनी देवाला स्थान नाही दिलं. क्योंकि उन्होंने परमेश्वर को वो स्थान नहीं आणि दिया। स्किल किंवा शिक्षण आपल्याला उंचावर घेऊन जात नाही. आपकी पढ़ाई नहीं करे, आपका स्किल आपको ऊंचाई नहीं लेके जाता। तुमच्याजवळ बायबल मधल्या लोकांचं उदाहरण पहा, ते अशिक्षित माणसं होती. आप पवित्र शास्त्र में देखेंगे जो लोग थे वो पढ़े लिखे थे ही काही नहीं, नव्हतं त्यांच्याजवळ, उनके पास कुछ नहीं, काही नव्हतं त्यांच्याजवळ. ते अडाणी लोक होते वो अनपढ़ थे। आणि त्या सगळ्या अडाणी लोकांना परमेश्वराने उंचावर नेलं. उन्हीं लोगों को परमेश्वर ने ऊंचा किया। हालेलुया, हालेलुया. हालेलुया. असं मी म्हणत नाही की तुम्ही शाळा सोडून द्यावी, ये मैं नहीं कहूँगा कि आप स्कूल छोड़ दो, पण या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही देव तुमच्या जीवनामध्ये प्रथम असला पाहिजे. लेकिन इन सब के ऊपर प्रभु आपके जीवन में सब पहला स्थान होना देवाचं चाहिए। भय प्रथम असलं पाहिजे. परमेश्वर का भय आपके जीवन में बायबल पहला स्थान तुम्ही होना वाचलंच चाहिए। वाचलं पवित्र पाहिजे, शास्त्रों को पढ़ना बहुत त्याच्यावर जरूरी है, मनन केलंच पाहिजे. उसके ऊपर आपको मन करना ही कारण है, तोच तुम्हाला तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे. क्योंकि वही आपके प्रगति का मार्ग है, तेच तुम्हाला प्रगतीवर घेऊन जाऊ वही शकतो. आपको एक उन्नति की ओर बऱ्याच आई वडिलांना मी पाहिलेलं आहे की ते कुठेही जगातल्या गोष्टीमध्ये आपल्या मुलांना जास्त फोर्स कई सारे करतात. माता पिता को मैंने देखा है कि सांसारिक चीजों में अपने बच्चों के ऊपर वो ज्यादा दबाव डालते पण हैं, चर्चला येण्यासाठी मात्र ते एवढा दबाव टाकत नाही. कहीं से आने के लिए उनके ऊपर वो दबाव नहीं डालते, प्रार्थना येण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये दबाव नाही येत. प्रार्थना के लिए उनके जीवन में वो दबाव तू नहीं डालते। अभ्यास कर जास्त तुम ज्यादा पढ़ाई करो आणि जास्त तू स्किल शिकून घे. और ज्यादा स्किल को सीखो, जगातल्या गोष्टी तुला जास्त व्यवहार ज्ञान समजलं पाहिजे तुम्हें सांसारिक चीजों के बारे में ज्ञान होना आणि जरूरी तुला है, नातेवाईकांच्या जास्त गेलं पाहिजे रिश्तेदारों में ज्यादा जाओ, आणि व्यवसायाकडे जास्त लक्ष दे अपने व्यवसाय में ज्यादा अपना ध्यान दो। आणि बायबलकडे कमी लक्ष दिलं तर चालतं. पवित्र शास्त्र में कम ध्यान दोगे तो चलेगा, आणि तुम्हाला माहिती आहे हा अधोगतीचा मार्ग आहे. लेकिन ये मार्ग है वो अधोगति का तुम्ही है। देवाच्या राज्यासाठी प्रथम स्थान दिलं पाहिजे. आपको परमेश्वर के राज्य को पहला स्थान देवाला देना प्रथम जरूरी स्थान दिलं है। पाहिजे. परमेश्वर को पहला स्थान देना जरूरी बायबलला है। प्रथम स्थान दिलं पवित्र पाहिजे. शास्त्रों को पहला ध्यान देना भले जरूरी है। व्यवसायाच्या गोष्टी त्यांना कमी माहिती भले असते, शायद व्यवसाय की बातें से कम भले मालूम है, जगातलं व्यवहार ज्ञान थोडंसं कमी असेल, दुनियादारी का ज्ञान भले उसके पास कम है, भले त्याचं शिक्षण थोडंसं कमी झालेलं असेल, उसकी शिक्षण या उसके जो पढ़ाई लिखाई शायद कम पण है। तुम्हाला माहिती आहे जर बायबल आणि देवासोबत त्याचं नातं घट्ट असेल, अगर आप जान मैं आपको बताता हूँ, अगर पवित्र शास्त्र और परमेश्वर का साथ उसका त्या रिश्ता अशिक्षित गहरा है, माणसाला पण परमेश्वर उंचावर घेऊन जाईल. उस आशीषित इंसान को भी प्रभु ऊंचाई में लेके 10 जाएगा। शिकलेल्या माणसावरती तो बॉस झालेला असतो. उन लोगों के ऊपर वो ऊंचाई पे है। Praise the Lord. Hallelujah. हालेलुया। कारण तुम्हाला माहिती आहे ह्या जगातले जेवढे पण बिझनेस टॉपर बिझनेसमॅन आहेत इस दुनिया के जो भी सबसे बड़े बड़े व्यवसाय करने वाले हैं, ते 12वी वर शिकलेच नाही. वो 12वीं के आगे कुछ पढ़े लिखे ही नहीं है। Praise the Lord. प्रभु के नाम पे Hallelujah. हालेलुया। आणि सगळे पीएचडी केलेले त्यांच्या हाताखाली और काम. सारे PhD वाले लोग हैं वो उनके अंदर सगळे कार्य, वेल एज्युकेटेड लोक त्यांच्या हाताखाली काम. बड़े बड़े पढ़े लिखे उनके हाथों के नीचे कार्य कर रहे असं काय होईल? हैं। ऐसा क्यों हो रहा है? कारण त्यांनी देवाला प्रथम स्थान दिलं. क्योंकि उन्होंने परमेश्वर को पहला स्थान दिया। त्यांनी देवाला बऱ्याच त्यापैकी मॅक्झिमम लोकांनी देवाला प्रथम स्थान उनमें से ज्यादातर लोगों ने प्रभु को पहला ध्यान दिया दिलं. है। त्यांचं चरित्र वाचा, आप उनका चरित्र त्यांचा पढ़िए, इतिहास वाचा. उनके इतिहास को तुमच्या पढ़िए। लक्षात येईल मी जे काय सांगत आहे. मैं आप समझ जाएंगे कि मैं बऱ्याच क्या वेळेस बता रहा हूं।
आपल्याला ह्या गोष्टी माहित नसतात कई बार हमें ये चीजें मालूम नहीं होती, आणि त्या गोष्टीवर आपण दुर्लक्ष करतो. उन चीजों के ये हम आपल्याला असं वाटतं पास्टर सांगत आहेत तो काही मार्ग बरोबर नाहीये. हमें लगता है पासवान जी बता रहे वो मार्ग सही हा नहीं है, पास्टरचा मार्ग नाही, लक्षात घ्या. ये पासवानों का भाग नहीं हा है, बायबलचा मार्ग आहे. ये पवित्र शास्त्र का भाग देवाचा मार्ग है, आहे. ये परमेश्वर का आणि भाग है. देवाचं सिक्रेट मी तुम्हाला सांगतो. और परमेश्वर का रहस्य मैं आपको बता रहा हूँ. बायबल वाचायला चालू करा, प्रगती आपोआप सापडायला चालू. हमें पवित्र शास्त्र को पढ़ना शुरू कीजिए, प्रगति अपने आप बायबलवर हो मनन जाएगी. करायला चालू करा, पवित्र प्रगतीचा शास्त्र मार्ग के ऊपर सापडेल. मनन करना शुरू कीजिए, प्रगति का मार्ग खुल तुम्हाला जाएगा. ज्ञान मिळत जाईल. आपको ज्ञान मिल नेमकं जाएगा, काय करायचं हे तुम्हाला समजेल. क्या करना है आप समझ कोणाला जाएंगे, भेटायचं हे समजेल. किससे मिलना है आप कुठं समझ जायचं हे जाएंगे, समजेल. कहाँ जाना है आप समझ जाएंगे. बायबल वाचत नाही जो लोग पवित्र शास्त्र नहीं त्यांना पढ़ते कुठलाही प्रगतीचा मार्ग लवकर उन्हें सापडला. कभी भी प्रगति का जगात मार्ग जल्दी से हातपाय मारून नहीं, थकलेत माणसं संसार में हाथ पे मार आणि त्या के हातपायापेक्षा देवाचं वचन वाचायचं. उससे ज्यादा प्रभु के वचन पढ़ना शुरू कारण करें. या ठिकाणी दावीदाने आपले रहस्य सांगितलेले यहाँ होते. पर दाऊद ने अपना रहस्य आणि बताया. तो म्हणतो की मला वयोवृद्धांच्या पेक्षा जास्त कळतं वो कहता है कि मुझे पुण्यों से भी ज्यादा मेरे पास ज्ञान है. आणि त्या सगळ्या ज्ञानी लोकांच्या पेक्षा मला जास्त कळतं. ज्ञानी लोगों से ज्यादा मेरे पास समझ कारण है, का तुझ्या वचनात मला आनंद आहे. क्योंकि परमेश्वर के वचन में मुझे आनंद है. त्या ठिकाणी लिहिले मला शिक्षकांपेक्षा जास्त कळतं. वहाँ पर लिखा है शिक्षकों से भी ज्यादा मुझे म्हणजे मालूम है. शिक्षक त्याच्यापेक्षा जास्त शिकले असतील निश्चितच. शायद शिक्षक उससे ज्यादा पढ़े लिखे हो. दावीद तर कुठे शिकला होता. दाऊद कहाँ ज्यादा सीखा? दावीद मेंढरं पाळणारा होता. वो तो चरवाया त्याला था, काही माहित नव्हतं. उसे ज्यादा मालूम राजवाडा कसा चालवायचा माहित नव्हतं. उसे नहीं मालूम था त्याला माहित नव्हतं की राज्यकारभार कसा उसे चालवायचा. मालूम नहीं था कि राजकारभार या कैसे तो चलाए. देवाच्या शाळेत शिकला होता. वो परमेश्वर के पाठशाला में पढ़ा था. हालेलुया, हालेलुया. 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 देवाच्या शाळेत हे असं मोठं शिक्षण मिळतं की त्या सर्व शिक्षकांपेक्षा परमेश्वर अधिक शिकवतो. Amen. परमेश्वर की शाला में ऐसा आपको शिक्षा मिलेगी जो बड़े बड़े शिक्षकों से भी ज्यादा होगी. परमेश्वराकडे ते स्किल आहे, लक्षात घ्या. Amen. परमेश्वर के पास वो स्किल है, कारण सर्व ज्ञानाचा उगम परमेश्वर आहे. क्योंकि सारे ज्ञान का जो प्रारंभ है वो परमेश्वर त्या है. जगातलं प्रत्येक ज्ञान हे त्याच्यापासून येतं. दुनिया का हर एक ज्ञान परमेश्वर से आता है. प्रत्येक टेक्नॉलॉजीचा उगम त्याच्यापासून. हर एक टेक्नोलॉजी परमेश्वर से आती है. जर देवानी परमेश्वरांनी त्या सगळ्या शास्त्रज्ञांना ज्ञान दिलं नसतं तर त्यांनी ह्या जगात काहीच निर्माण करू शकत अगर नाही. परमेश्वर ने उन बड़े बड़े जो ज्ञानी थे, साइंटिस्ट थे, अगर उनको वो ज्ञान नहीं दिया होता तो दुनिया में आज बहुत सारी चीजें हम नहीं देख कारण पाते. परमेश्वरच या गोष्टी चालवतो, लक्षात घ्या. लेकिन प्रभु इन सारी चीजों को चलाते हैं. कारण ज्ञानी असणारा स्टीफन हॉकिन्स माहिती तुम्हाला. स्टीफन हॉकिन्स स्टीफन हॉकिन्स एक शास्त्रज्ञ थे. तुम्हाला माहिती आहे त्याचं शरीर परमेश्वराने नेहमी निर्जीव ठेवलं. उनका जो शरीर था वो निर्जीव था. आणि फक्त बुद्धी चालू ठेवली. उनका सिर्फ बुद्धि चालू था. त्याच्यावर खूप उपचार केले उनके उनके ऊपर बहुत सारे अलग अलग तरह के ये किए. पण त्याचं शरीर कधी चाललं नाही. उनका शरीर कभी चल नहीं पाया. कारण शरीर चालू कोणाच्या हातात आहे? वो चलाना किसके हाथ में था? देवाच्या हातात. परमेश्वर के हाथों में था. Praise the Lord. लेकिन आप जो बुद्धी चालवू शकतो तो शरीर चालू करू शकत नाही का? जो बुद्धि चलाते हैं क्या वो शरीर को नहीं चला पण सकता? देवाने ती कमी ठेवली. लेकिन परमेश्वर ने वहाँ पर वो कमी को कारण रखा. देवाने हे दाखवून दिलं की सर्व काही उगम माझ्याजवळ आहे. Amen. परमेश्वर ने देखा कि सब कुछ हर एक चीज उनसे ही आती है. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुम्हाला हे जे सांगत आहे ह्या सगळ्या गोष्टी जगातल्या अनुभवाच्या आणि ह्या सगळ्या तुम्ही पाहू शकता. ये सारी चीजें मैं जब बता रहा हूँ वो सांसारिक में भी आप उसका अनुभव ले सकते हैं. आणि तुम्ही अभ्यास करू शकता ह्या आप गोष्टी. इन चीजों के बारे में पढ़ सकते हैं, सीख सकते हैं. ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस निश्चितार्थाने तुम्हाला प्रगतीचा मार्ग सापडेल. जब आप इन चीजों के बारे में देखेंगे, समझेंगे तो आपको प्रगति का मार्ग दोन मालूम गोष्टी मी होगा. तुम्हाला सांगितल्या. और दो चीजें मैंने बताई. परमेश्वराला ओळखणे प्रभु परमेश्वर को आणि पहचानना परमेश्वराच्या वचनाला ओळखणे. और परमेश्वर के वचनों को जानना. आणि त्या दोन गोष्टींनी प्रगतीचा मार्ग सापडतो. उन दो चीजों के द्वारा प्रभु का मार्ग तिसरी मिलता है. महत्वाची गोष्ट तीसरी बात, आणि गलतीकरस पत्राचा पहिला अध्याय 15 पासून 18 पर्यंत. गलातियों की किताब पहला अध्याय उसका 15 से लेकर 18. थोडक्यात मी संपवेल. हे दोन जे आहेत ते लगेच मी संपवतो आणि त्याच्यानंतर आपण गलातियों की किताब पहला अध्याय उसका 15 से 18 में पढ़ता हूँ. परंतु परमेश्वर की जिसने मेरे माता के गर्भ में से मुझे उठाया और अनुग्रह से बुला लिया, जब इच्छा हुई कि मुझसे अपने पुत्र को प्रकट करे कि मैं आज्ञा अन्य जातियों में उसका सुसमाचार सुनाऊं, तो मैंने मांस और लहू से सलाह ली और मैं यरूशलेम को उनके पास गया जो मुझसे पहले प्रेरित थे, पर तुरंत अरब को चला गया और फिर वहां से दिमिश्क को लौट आया. या ठिकाणी सांगण्यात आले, तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मण्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलवले, त्याला आपल्या पुत्राला माझ्यासाठी प्रगट करणे बरे वाटले. अशासाठी की मी परराष्ट्रीयांच्या मध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. तेव्हा मानवाची मसलत न घेता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरूशलेमेस वर न जाता मी लागलाच अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा परत आलो. मग 3 वर्षानंतर मी केफाला भेटाव्यास यरूशलेमेस वर गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. प्रेज द लॉर्ड.
के नाम की स्तुति। हालेलुया। या ठिकाणी पौलाचं भाषण आहे, यहाँ पर पौलुस के बारे में पौलाने गलतीकरांना पत्र लिहिलेलं आहे पौलुस ने गलातियों को जो आणि पौल स्वतःच्या जीवनाविषयी सांगतोय. पौलुस अपने जीवन के बारे में पौलाला ज्यावेळेस पाचारण झालं देवाच्या सेवेसाठी, पौलुस को जब परमेश्वर के लिए बुलाहट हुई, तुम्हाला माहिती आहे त्याच्या नंतर तो 3 वर्ष अरबस्थानात गेला उसके बाद वो 3 साल तक दमिश्क में आणि त्यानं स्वतः सांगितलेलं आहे की मी अरबस्थानात निघून गेलो. और वो पौलुस खुद कहते कि मैं वहां पर चला गया. आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी तो केफाला किंवा पेत्राला भेटला. 3 साल के बाद कैफ या पतरस को वो मिला था आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या शिष्यांना तो भेटला. उनके बाद बाकी चेलों को वो मिला था. बाजूला सांगा, अपने पड़ोसी से कहो तुला मनुष्यामधून बाहेर यावं लागेल. मनुष्य से तुम्हें बाहर निकलना जरूरी है. आता हे खूप कठीण आहे माणसासाठी. अब ये इंसानों के लिए बहुत कठिन है, कारण आपण समाजप्रिय माणसं आहोत क्योंकि हम सामाजिक लोग हैं. आणि आपण समाजप्रिय असल्या कारणाने आपल्यालाच वाटतं माणसंच माझी प्रगती करतायत. हम सामाजिक ऐसे लोग हैं तो हमें लगता है कि इंसान से ही हमारी प्रगति होती पण है. तुम्हाला माहिती आहे माणसं कोणाची प्रगती करत नाही. लेकिन आपको जानते हैं कि इंसान किसी की प्रगति नहीं कर सकता. माणसं फक्त पाय खेचायचं काम करतात, इंसान से किसी की टांग खींच सकते हैं, डिप्रेशन मध्ये आणायचं काम करतात डिप्रेशन में लेके जाते हैं, आणि त्याला डिस्करेज करायचं काम करतात. उन्हें निरुत्साहित भी करते आणि हैं. एखादा जर सांगत असेल मला हे चांगलं वाटतं तर त्याला ते बरोबर ते चांगलं नाहीये हे सांगायचा जास्त प्रयत्न कोई करतो. अगर कहना चाहता है कि ये चीज सही है तो उसे वो चीज कैसे गलत है इन चीजों के बारे जर में एखादा प्रार्थना करत असेल तर प्रार्थनापेक्षा अजून काहीतरी वेगळे पर्याय आहेत का ते त्यासमोर मांडतात. कोई अगर दुआ कर रहा है तो दुआ के अलावा और कौन से पर्याय उनके सामने रखते हैं. जर एखादा म्हणत असेल बायबल मी वाचतो रोज तर त्याला बायबलचे जे दुष्परिणाम आहेत ते समजावून सांगणारी माणसं जगात जास्त. कोई अगर पवित्र शास्त्र पढ़ रहा है तो उसके लिए गलत बातें क्या है वो सिखाने वाले दुनिया में लोग. चर्चला घेऊन तुम्ही बायबल निघाले तर त्याला म्हणतील अरे त्याचा धर्म कसा बदललाय किंवा त्याचा ब्रेन वॉश कसा केलाय हे त्याला समजावून सांगणारे जास्त माणसं. कोई अगर पवित्र शास्त्र लेकर कलीसिया जा रहा है तो ये पवित्र शास्त्र ये उसको धर्म परिवर्तन करने के लिए परिवर्तन किया है, ये गलत चीजें बताने के लिए लोग ज्यादा प्रयत्न करते हैं. तुम्हाला जर प्रगतीच्या मार्गावर जायचं असेल, अगर आपको उन्नति के मार्ग में जाना है, जर तुम्हाला उंचावर जायचं असेल आपको ऊंचाई को छूना है, तर तुम्हाला लोकांच्या मधून बाहेर यावंच लागेल. लोगों से बाहर निकलना त्याशिवाय जरूरी काही है. पर्याय नाही. उसके अलावा आपके या पास कोई ठिकाणी विकल्प नहीं है. पौलानी कुणाला नाही विचारलं, यहाँ पर पौलुस ने किसी को नहीं पूछा, कोणाला भेटला नाही. वो किसी से नहीं मिला. मी माणसाचा सल्ला घेतला नाही. वहाँ पर उसने लगा उसने किसी का सलाह मशवरा नहीं मग किया. कोणाला सल्ला घेतला त्यांनी? तो किसको पूछा? पवित्र आत्म्याने सल्ला. पवित्र आत्मा की एडवाइस है, देवाचा सल्ला घेतला. परमेश्वर का. हालेलुया. Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति. माणसाचा सल्ला घेऊन ये असं नाही, पण कोणत्या माणसाचा सल्ला आपण घेत आहोत हे मात्र तुमच्या लक्षात असलं पाहिजे. मनुष्य से सलाह मशवरा न करे ये मैं नहीं कह रहा, लेकिन किसी बायबलमध्ये एक माणूस आहे ज्याने माणसाचा सल्ला घेतला. पवित्र शास्त्र में एक ऐसे इंसान है जिसने दूसरे इंसान की तो सलाह शलमोनाचा मशवरा मुलगा होता. शलमोन राजाचा मुलगा. किया. सुलेमान राजा का जो बेटा था, ज्याला आपण रहबाम म्हणतो. रहबाम कहते हैं. आणि रहबामाने कोणाचा सल्ला घेतला माहिती आहे? रहबाम ने किसके सलाह मशवरा किया? त्याच्या बरोबर जे मोठे लहानाचे मोठे झाले होते त्यांचा सल्ला घेतला. उसके साथ जो थे, उसके साथी जो उसके साथ पले बड़े थे, उनकी सलाह त्याला दी. लाखो लोकांच्या वरती राज्य करायचंय जिसे लाखों लोगों के ऊपर जिसे राज करना था. आणि त्या माणसाने अशा प्रकारे लोकांचा सल्ला घेतला की जे लोक त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झाले. उसने ऐसे लोगों से सलाह मशवरा की जो उसके साधारण एज के उम्र की थे. आणि ज्याच्याकडून सल्ल्याची काही अपेक्षा नाही. उससे कोई अपेक्षा नहीं कर त्याला सकते. माहिती आहे की हे वाईट करताय उससे मालूम था कि ये गलत कर रहे आणि हैं. त्यांनाच विचारलं की मी काय करावं. और उन्हीं से पूछा कि मैं क्या करूं. आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे कर. उन्होंने कहा इसी रीति से करो. आणि त्याच्या सल्ल्याने ते सगळ्या राज्याची वाट लागली. उसके सलाह मशवरे से उसका राज पूरा खत्म. आणि त्याच्याकडून राज्यातल्या बऱ्याच गोष्टी हिरावल्या गेल्या. उससे बहुत सारी चीजें की गई. उससे त्याच्यापासून त्याच्याकडे 12 वंश होते, त्यातले 10 वंश निघून गेले. वो जो 12 वर्ष उनके पास है उसमें से 10 निकाल दिए गए. एक सल्ल्यामुळे एक गलत सलाह मशवरा. आणि एक सल्ला घेतला आणि सगळं जीवन त्याचं खराब झालं. एक उसने सलाह मशवरा लिया और उसका पूरा जिंदगी खराब. कसं तरी कंटाळलं म्हणून तो राजकारभार करत राहिला. किसी ना किसी रीते से बस वो चला रहा था. बऱ्याच वेळेस तुम्हाला मला ह्या गोष्टी कळायला हव्यात की आपण विचारत कोणाला आहोत, आपण भेटत कोणाला आहोत, कुणाशी आपण संपर्कात आहोत, कोणाशी आपण बोलत आहोत, आपले मित्र कोण आहेत, आपण कोणाच्या संपर्कात, या गोष्टी आपल्या लक्षात आल्याच पाहिजे. कई बार हमें इन चीजों के बारे में समझना जरूरी है. हम किसके साथ उठते बैठते, कौन हमारे दोस्त है, किसके साथ हम सलाह मशवरा करें, ये जानना हमें जरूरी है. कारण खूप लोकांचं आत्मिक जीवन, प्रगतीचा मार्ग या सगळ्या सल्ल्यामुळं त्यांच्या ज्या बाजूबाजूचे त्यांचे मित्रमंडळ आहेत त्यांच्यामुळे ते खुंटलेले आहेत किंवा त्यांच्यामुळे थांबून राहिले. कई सारे लोगों का जो आत्मिक उन्नति, आत्मिक मार्ग है, उनके दोस्त है, उनके आसपास रहने वाले लोगों की वजह से वो हमेशा कमी घटी में रहा. त्यांच्यामध्ये देव पण आहे, उनके अंदर परमेश्वर है, त्यांच्यामध्ये देवाचं वचन पण आहे, उनके अंदर परमेश्वर का वचन भी है. पण दोस्ताला सोडायचं नाहीये. लेकिन दोस्त को छोड़ना नहीं, नातेवाईकांना त्यांना सोडायचं नाही, रिश्तेदारों को नहीं छोड़ना है, त्यांना लोकांच्या मधून बाहेर यायचं नाही. उन्हें उन लोगों से बाहर नहीं निकालना है. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेस कोणाला नाही भेटला तो.
यीशु मसीह का जब बपतिस्मा हुआ तो वो किसी से मिले नहीं। बायबल सांगतं 40 दिवस 40 रात्र तो अरण्यामध्ये गेला. पवित्र शास्त्र में कहे 40 रात वो जंगल में गए थे, अरण्यामध्ये गेला. वहां पर गए आणि त्या ठिकाणी प्राणी होते, वनपशु होते. वन पशु थे जैसे पवित्र शास्त्र में लिखा है. आणि मार्काच्या सुसमाचारात तुम्हाला वाचायला मिळेल ते वचन. मार्क सुसमाचार में लिखा है. आणि त्या ठिकाणी 40 दिवस 40 रात्र देवासोबत वेळ घालवला. वहां 40 दिन 40 रात वो परमेश्वर के साथ. त्या ठिकाणी इतकं सामर्थ्य त्याने मिळवलं. वहां पर इतना सामर्थ्य उन्होंने पा लिया. 3.5 वर्ष त्याच्यासोबत त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपण मोठ्या सामर्थ्याने पाहतो. वो 3.5 साल तक वो पवित्र आत्मा का सामर्थ्य. आणि वारंवार बायबल आपल्याला त्याच्याविषयी एक गोष्ट प्रामुख्याने सांगतो. और पवित्र शास्त्र बार-बार उनके बारे में चीज बताते तो हैं. हे सगळं सेवा करायला करत असताना ये सारी जब वो सेवा कर रहे थे, सगळ्या शिष्याना सोडून एकांतात प्रार्थना करायला जायचे. अपने सारे चेलों को छोड़कर वो अकेले में त्याच्यासोबत दुसरं कोणीही नसायचं. उनके साथ कोई नहीं होता था. आणि मग कदाचित जर कोणी असलंच त्याच्यासोबत, अगर शायद उनके साथ कोई है भी, तर त्याचे 3 शिष्य प्रिय शिष्य असायचे. उनके सिर्फ 3 शिष्य थे जो उनके साथ होते थे. पेत्र, योहान आणि याकोब. पतरस, यूहन्ना और याकूब. आणि त्याच्यानंतर जर अजून कोण दुसरे असतील, उनके बाद अगर और भी कोई है, तर ते बाकीचे जे 9 शिष्य आहेत ते त्याच्याबरोबर असायचे. बाकी के जो 9 थे उनके साथ. आणि मग हे 12 लोक त्याच्याबरोबर एकांतामध्ये असायचे. ये 12 लोग उनके साथ अकेले में रहते थे. नेहमी तो गर्दीपासून लांब राहायचा. हमेशा वो भीड़ से दूर रहने की कोशिश कारण करते त्याला थे. माहिती होतं की लोक माझा जो उद्देश आहे त्या उद्देशापासून मला उनके फिरवणार. मालूम था जो उनका उद्देश्य है, लोग उनसे हमेशा उसे दूर करेंगे. नेहमी मला जिथं जायचं त्या प्रगतीच्या मार्गावर कधी हे मला लोक, जहाँ मुझे उस उन्नति के मार्ग में जाना है, लोग मुझे जाने नहीं देंगे. कारण लोक तुम्हाला थांबवून ठेवतात. क्योंकि लोग आपको रोके पण रखेंगे. बऱ्याच लोकांना हे समजतच नाही की हे मला माझं थांबवत आहे. लेकिन कई सारे लोगों को पता ही नहीं चलता कि ये लोग मुझे रोक रहे हैं. बऱ्याच लोकांनी आत्मिक मार्ग लोकांच्यामुळे सोडून दिला. कई सारे लोगों ने अपना आत्मिक मार्ग लोगों की वजह से छोड़ दिया. प्रगतीचा मार्ग लोकांच्यामुळे थांबलेला. उन्नति का मार्ग लोगों की वजह से रुक गया. कारण मनुष्य तुम्हाला काही करू देणार नाही. एक इंसान आपको कुछ करने नहीं देंगे. मनुष्य तुम्हाला सतत काहीतरी टोचत राहणार. इंसान हमेशा आपको कुछ ना कुछ गलत बताते रहेंगे. तुम्हाला आत्मिक काम करू देणार नाही. आपको आत्मिक कार्य करने तुम्हाला नहीं देंगे. प्रगतीचा मार्ग धरू देणार नाही. उन्नति का मार्ग पकड़ने नहीं प्रत्येक देंगे. गोष्टीमध्ये तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम काढत राहणार. हर बार में आपसे कोई कमी घटिया निकालते रहेंगे. ज्या पण व्यक्ती जे पण उंचावर गेले त्या प्रत्येकाचं जीवन पहा तुम्ही. जो कोई ऊंचा पर छुआ है, ऊंचे को छुआ है, उनका ज्यांना जीवन परमेश्वराने लोकांपासून वेगळं केलं. उन्हें परमेश्वर ने उन्हें लोगों से दूर किया. सगळ्यांना परमेश्वराने लोकांपासून वेगळं केलं. हर एक को परमेश्वर ने लोगों से दूर किया. मोशेला परमेश्वराला त्याचं पाचारण करायचं होतं. मूसा को जो परमेश्वर को बुलाना इस्रायल था, लोकांपासून वेगळं नेलं 40 वर्ष. इस्राएल से 40 साल के लिए अलग कर दिया. 40 वर्ष तो अरण्यामध्ये होता. 40 साल वो वहां पर जंगल आणि में. 40 वर्ष देवाच्या शाळेत शिकत होता. 40 साल वो परमेश्वर की पाठशाला में. 40 वर्षानंतर सामर्थ्य काठी घेऊनच बाहेर आला. 40 साल के बाद वो सामर्थशाली को लकड़ी लेके आया. आणि 40 वर्ष अत्यंत सामर्थ्य कामं केलेली मोशे उसके बाद 40 साल बहुत बड़े बड़े कार्य किए उन्होंने. ज्यावेळेस दावीदाला परमेश्वराला निवडायचं होतं, जो दाऊद को परमेश्वर को बेलराच्या पाठीमागे फिरवलं त्याला. जब वो भेड़ बकरी के पीछे शाऊल गया, राजाला त्याच्या मागे लावलं. सौल को उनके पीछे भागा. 400 लोक घेऊन तो फिरत होता इकडे तिकडे. 400 लोग लेकर वो इधर उधर भाग गए. वारंवार फटकत राहिला. बार वो इधर उधर भाग गए. त्याच्यानंतर परमेश्वराने त्याला राज्य दिलं. उनके बाद प्रभु ने उन्हें वो राज दिया. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस दानियेलला परमेश्वराला अधिकार द्यायचा होता, जब दानियल को प्रभु का अधिकार देना था, चौघांना वेगळं केलं परमेश्वराने. कुछ चौघांना वेगळं केलं. चौघांना चारों को परमेश्वर ने अलग शद्रक, किया. मेशक, अबेदnego, दानियल. शद्रक, मेशक, अबेदnego और हे केवळ दानियल. 4 जण प्रामाणिक होते प्रभू सोबत. ये प्रभु के साथ 4 लोग कोणी प्रामाणिक नव्हतं. और कोई नहीं था. त्यासोबत बरेच जण ज्ञानी आले होते. उनके साथ बहुत सारे ज्ञानी त्या भी थे. चौघांना देवाने वेगळं केलं. उन चारों को परमेश्वर ने अलग आणि किया. त्यांना त्यांच्या हातामध्ये देवाने अधिकार दिला. और परमेश्वर उनके हाथों में वो अधिकार दिया. तुम्हाला जर प्रगतीच्या मार्गावर जायचं असेल, तुम्हाला लोकांना पासून वेगळं व्हायला शिकलं अगर पाहिजे. आपको उन्नति का मार्ग पे चलना है तो लोगों से आपको अलग होना जरूरी है. या सगळ्याचं उदाहरण मी तुम्हाला का सांगत आहे? इन सारे लोगों को उदाहरण आप क्यों बता रहे बऱ्याच लोकांना हे उदाहरण सांगितलं समजतच नाहीये. क्योंकि कई सारे लोगों को बिना उदाहरण दे पता ही नहीं पास्टर चलता. काय सांगतात ह्या गोष्टी कुठे लिहिलेत? बायबलमध्ये आहेत प्रत्येक ठिकाणी. पासवान जी क्या कह रहे वो कहाँ पर है? पवित्र शास्त्र में कारण लिखी हुई है. त्यांना लोकांपासून देवानं वेगळं केलं होतं. क्योंकि उन को लोगों से परमेश्वर ने अलग किया. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त सर्वोच्च स्थान येशू ख्रिस्ताला दिले. आप जानते हैं यीशु मसीह को सबसे ऊंचा स्थान दिया गया है. तुम्हाला माहिती आहे का दिलं गेलं? आपको मालूम है क्यों दिया है? परमेश्वरापासून तो थोड्या वेळासाठी वेगळा झाला होता. प्रभु के साथ वो कुछ समय के लिए अलग हुए. स्वर्गातल्या अधिकारापासून वेगळा झाला होता. स्वर्ग में जो सारे अधिकार उनसे भी उन्हें अलग सगळ्या किया. देवदूत जे सेवक आहेत त्याच्या सगळ्या सेवकांपासून तो वेगळा होता. सारे स्वर्गदूत जो उनके सेवक थे उनसे भी उन्हें थोड़ी सगळं सोडून पृथ्वीवर तो आला. सब कुछ छोड़कर वो पृथ्वी कोणी पर नव्हतं त्यात. कोई उनके साथ नहीं कोणी था. नव्हतं. कोई नहीं था. त्याचं सगळं प्रिय लोक तिथं वरती होते. उनके सारे प्रिय लोग वहाँ स्वर्ग में त्याचं थे. सगळं सेवक सगळा अधिकार सगळा तिथं उनके वरती होते. सारे स्वर्गदूत उनका अधिकार पर थे. सगळं सोडून तो त्या फळीला रंदा मारत लाकडाला रंदा मारत असतो. सब कुछ छोड़कर वो अपना वो कार्य कर रहे थे. खेळ ठोकत होता कीड़े ठोक रहे थे. आणि खुर्ची बनवत होता. वहाँ पर वो कुर्सियां बना टेबल रहे थे. बनवत होता. वो टेबल बना रहे थे. लक्षात घ्या येशू ख्रिस्ताने सगळा अधिकार सोडला. यीशु मसीह ने सारे अधिकारों को छोड़ दिया.
स्वर्ग सोडला, स्वर्ग छोड़ दिया, त्याचे सगळे सगळं सोडून तू पृथ्वीवरती आला. सब कुछ छोड़कर वो पृथ्वी पर आए थे. नंतर बायबल असं सांगतं, उसके बाद पवित्र शास्त्र ऐसे कहता है, सर्वात स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व उंच स्थान जर कोणाला दिले गेले तर ते येशू ख्रिस्ताला दिले. उंचावर जाण्याचा मार्ग सोडण्यातूनच जातो. ऊंचाई जाने का मार्ग छोड़ने से ही आता है. सोडू इच्छित नाही, अगर आप छोड़ना नहीं चाहते, तुम्ही उंचावर जाऊ इच्छित नाही. ऊंचाई पे नहीं जाना चाहते. ज्यावेळेस अब्राहमाला परमेश्वरला आशीर्वादित करायचं होतं, जब अब्राहम को परमेश्वर को अब्राहम को आशीषित करना था, देवाने त्याला वेगळं केलं. परमेश्वर ने उसे अलग कर दिया. आणि लोकांपासून तो वेगळा झाला. लूत से उसे अलग कर दिया. मग देव त्याच्याबरोबर बोलतो. बायबल वाचून पहा. आप पवित्र शास्त्र पढ़े तब परमेश्वर उससे बात की. मग देव त्याला म्हणतो की आता मी तुला हे तारे मोज, त्या तारे इतकी संतती तुला देणार. तारागणों के समान मैं तुम्हें संतति दे दूंगा. तुम्हाला वेगळं व्हावं लागेल. आपको अलग होना जरूरी है. कदाचित तुम्ही तुमचं मन वेगळं होऊ इच्छित नाही. लक्षात शायद आपका मन अलग नहीं बऱ्याच वेळेस होता. आपलं शरीर तयार नसतं त्यासाठी. कई बार हमारा शरीर भी उसके लिए तैयार आपली नहीं भावना इच्छा तयार नसते. हमारी इच्छा तैयार नहीं होती. आपल्याला वाटतं हा देवाचा मार्ग नाहीये. हमें लगता है परमेश्वर का मार्ग नहीं है. हाच देवाचा मार्ग आहे. यही परमेश्वर का मार्ग है. आणि लोकांपासून तुम्हाला वेगळं व्हावं लोगों लागेल. से दूर होना आपको जरूरी कान है. खाणारी माणसं असतात त्यांच्यापासून तुम्हाला वेगळं व्हावं लागेल. जो बातें चिकनी चुपड़ी बातें करते हैं उससे होना आणि जरूरी ते है. कान खाणारे लोक असतात. ते सारखं वारंवार आपल्या कानात काहीतरी सांगत कुछ राहतात. ना कुछ आपसे बातें करते रहे. तुम्हाला त्यांच्यापासून वेगळं व्हावं लागेल. उनसे अलग होना आपको जरूरी कारण ते है. साफ केल्यानंतरच देवाचा आवाज स्पष्ट और ऐकायला. साफ करने के बाद ही आपके तुम्ही परमेश्वर लोकांचं सुन ऐकून पाएंगे. देवाचं कसं ऐकू शकाल? इंसानों की सुनेंगे तो परमेश्वर की ऐसे आणि म्हणून सुनेंगे. पाऊल वेगळा 3 वर्ष त्या ठिकाणी राहिला. इसलिए पौलुस का अलग होकर 3 साल वहां पे थे. त्याच्यानंतर माहिती आहे तो किती सामर्थ्य काम करत होता. उसके बाद उन्होंने कितने सामर्थ्यशाली कार्य किए. शिष्यांच्याकडे जाऊ शकला नसता का? वो चारों चेलों के पास जा नहीं जाऊ सकते शकला थे. असता. जा सकते थे. यरूशलेमला जाऊ शकला असता. यरूशलेम में भी जा सल्ला सकते थे. घेण्यासाठी जाऊ शकला असता. किसी से सलाह मशवरा करके भी जा सकते थे. देवाने त्याला 3 वर्ष अवस्थानात पाठवलं. हमें लेकिन परमेश्वर ने उसे अलग किया 3 साल के लिए. त्याच्यानंतर सर्वात उंच अशा प्रकारचं काम जर कोण केलं असेल तर पौलाने. उसके बाद सबसे बड़ा कार्य किसने किया है तो वो पौलुस ने किया है. मोठ्या प्रकारची सेवा जर कोण केली असेल तर ती पौलाने बड़े केली. पैमाने पे जो सेवा की है वो पौलुस ने की कारण है. वेगळा व्हायला शिकला पाऊल. क्योंकि अलग होने के लिए पौलुस ने सीखा. जो वेगळा व्हायला शिकतो जो अलग होने के लिए सीखता है परमेश्वर उंचावून. परमेश्वर उन्हें ऊंचाई पे लेके जाता तुम्ही है. पहा तुमच्या आजूबाजूला कोण अशा प्रकारचं काम खाणार आहे का? आप आसपास देखिए कोई ऐसे बार-बार आपके काम तुम्ही की बात करते नसलेला हैं. जो पापच करत आहे त्याला तुम्ही सांगून सुद्धा त्याच्यापासून वेगळं होतो. जो आत्मिक नहीं है वो पाप करते उससे आपको अलग आणि तुम्हाला असं वाटतंय का हा मी त्याला सांगतोय पण तो ऐकत नाही आणि तो काहीतरी मला चुकी सल्ला देतोय. त्या माणसाला आजच त्याच्यापासून त्याची डागाळलेल्या वस्त्राचा द्वेष करा. त्याच्यावर प्रीती तुम्ही बंद करू नका पण त्याच्या डागाळलेली वस्त्र मात्र द्वेष करा. अगर कोई इंसान आपको लगता है उसे बार-बार बता रहे लेकिन वो सुनना नहीं चाहता, वो पाप में ही पड़ा है, तो उस व्यक्ति से प्रेम करो बट उससे दूर रहो. बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या कानखाण्यामुळे लोकांची प्रगती थांबू नये. कई बार ऐसे लोगों की वजह से लोगों की उन्नति आत्मिक आणि तुम्ही मार्काच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताविषयी वाचू शकता. मार्क रचित सुसमाचार 1 आणि 12 ते 13 वचन पहला वाचू काढू नका करून मी तुम्हाला फक्त सांगत आहे. आणि मत्ती शुभवर्तमान 14 अध्याय 1 वचन त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त वेगळा झाला त्याच्याविषयी वाचायला मिळतं. मत्ती में भी लिखा है जब यीशु मसीह लोगों से अलग हुए. तुम्हाला प्रार्थना करणाऱ्या माणसांना आजूबाजूला पाहिलं पाहिजे. तुम्ही शोधलं पाहिजे त्या लोकांना. आपको दुआ करने वाले लोगों को ढूंढना आणि है. अभिषिक्त माणसांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. जो अभिषिक्त है उनके लोगों के आणि बीच जे में देवाला प्रिय असणारी जी अशी माणसं आहेत की जे देवाची आज्ञा काटेकोरपणे पाळतात त्यांच्याशी जास्त नातं घट्ट केलं पाहिजे. जो लोग परमेश्वर को प्यारे जो परमेश्वर की आज्ञाओं को मानते हैं उनके साथ रहना आपको. कारण बऱ्याच लोकांना देवाची प्रिय असणाऱ्या किंवा देवासोबत नातं घट्ट असणाऱ्या माणसासोबत ते भेटू इच्छित नाही. कई बार लोगों को जो परमेश्वर के साथ जिनका रिश्ता दृढ़ है उनसे पसंद नहीं करते. त्या माणसासोबत जास्त नातं घट्ट करायचं नसतं उन त्याला. लोगों के साथ उनको रिश्ता ज्यादा गहरा नहीं कारण करना तो होता है. त्यांच्यातल्या चुका दाखवत क्योंकि उनकी गलतियों को बताते हैं. तो त्यांच्यातल्या कमी गोष्टी दाखवतो. उनकी कमी घटियों को बताते ते हैं. त्यांना ऐकायचं नसतं. उन्हें सुनना नहीं है. त्यांच्या होला हो म्हणणारे माणसं त्यांना हवे उनके असतात. हाँ में हाँ मिलाने वाले लोग होने चाहिए. कधीही प्रगतीच्या मार्गावर जाणार नाही. आप कभी भी प्रगति के मार्ग को नहीं छुपाएंगे. होला हो म्हणणाऱ्या माणसातून बाहेर या. हाँ में हाँ मिलाने वाले लोगों से आप बाहर निकलेंगे. तुम्हाला थोडंसं 5 मिनिटासाठी बरं वाटेल. कुछ समय के लिए आपको अच्छा लगेगा. 1 तास तुम्हाला आनंद वाटेल. 1 घंटे के लिए आपको आनंद भी मिलेगा. पण तुम्ही 10 वर्षानंतर तिथंच असाल जिथं तुम्ही आज आहात. 10 साल बाद आप वही रहेंगे जहाँ आज आप हैं. कुठेही तुम्ही पोहोचणार नाही. आप कहीं पहुंच नहीं तुम्हाला पाएंगे. कुठं पोहोचायचं असेल खरोखर तुम्हाला असं वाटत असेल की मला पोहोचायचं आहे अगर आपको लगता है आपको कहीं सच में पहुंचना है तर त्या माणसामधून बाहेर. तो उस इंसान से दूर निकलें. नाहीतर तुमची इच्छा की तुम्ही काय करा. नहीं तो ये आपकी इच्छा आपको मी क्या त्याच्याविषयी किंवा देव फोर्स करत नाही त्याच्याविषयी. नहीं उसके लिए या परमेश्वर भी आपको देव जोर तुम्हाला मार्ग जबरदस्ती दाखवते नहीं करता. सिक्रेट सांगत आहे. परमेश्वर के मार्ग का मैं उसका जो रहस्य बता रहा हूँ. आणि ते जर सिक्रेट शिकला अगर आपने वो रहस्य को जाना तर तुम्ही उन्नतीवर तो जाणार. आप उन्नति पाएंगे. प्रगती प्राप्त करणार. प्रगति आप प्राप्त कलसीकरास पत्र याचा 2रा अध्याय 8 पासून 11 पर्यंत हे शेवटचं वचन वाचून बंद करूया. कलस्य 2
8 पासून 11 पर्यंत. शेवटचं आहे. थोडस वेळ जरी लागला असला तरी काही गोष्टी आपण आज शिकत आहोत. मात्र पहिला अध्याय पहिला अध्याय 2रा अध्याय आणि 8 पासून 11 पर्यंत मी वाचतो. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान बसते आणि जो सर्व सत्तेचे अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. त्याच्या ठाई तुमची चुनताही झाली आहे, परंतु ती माणसाच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपल्या दैहिक स्वभाव झुगारून दिलेले ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली. प्रेज द लॉर्ड. कलस्सीकरस्पत्र 2रा अध्याय 8 पासून 11 पर्यंत वाचले. कलुसियों की किताब 2रा अध्याय 8 से 11 पढ़ेंगे. चौकस रहो कि कोई तुम्हें उस तत्व ज्ञान और व्यर्थ धोखे के द्वारा अपना आहेर न बना ले, और जो मनुष्यों की परंपराओं और संसार की आदि शिक्षा के अनुसार तो है, पर मसीह के अनुसार नहीं है, क्योंकि उसने ईश्वरता की सारी परिपूर्णता सदैव वास करती है, और तुम उसी में भरपूर हो जाओ जो तुम्हारी सारी प्रसादना और अधिकार का शिरोमणि है. 11वां वचन. उसी से तुम्हारा ऐसा खतना हुआ है जो हाथों से नहीं होता, अर्थात मसीह का खतना जिससे शरीर देह उतार दी जाती है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चौथा गोष्ट आहे जो चौथी बात है. आणि सैतानाच्या हालेलुया. हालेलुया. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. चौथी सबसे जरूरी बात है. सैतानाच्या भूलथापानं कधी फसवू. शैतान की बातों में मत फंसिए. तात्कालिक व तुम्हाला आनंद देणाऱ्या बऱ्याच गोष्टी सैतान तुमच्या समोर घेऊन येईल. तुरंत आने देने वाली बहुत सारी चीजों को शैतान आपके सामने लेके आएगा. अशा प्रकारे शमशोना समोर आला. जैसे शमशोन के सामने जो आणि तुम्हाला माहिती आहे त्याची स्टोरी. आपको उसकी कथा मालूम है. त्याच्या समोर दलीला आली. उसके सामने दलीला आई. आणि दलीला आल्यामुळे दलीलेच्या मांडीवरती डोकं ठेवून तो झोपला. दलीला के उसने उसके सिर रखकर वो सो गया. आणि त्या ठिकाणी त्याने लग्न पण केलं फलिस्त्यांच्या त्या ठिकाणी. वहां पर उसने उसके साथ शादी भी की. पण तुम्हाला माहिती आहे ते सैतानापासून असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. लेकिन ये सारी चीजें थी वो शैतान की ओर से थी. त्या ठिकाणून त्यानं पाय काढून निघायचं होतं. वहां से उसे निकलना जरूरी था. फलिस्त्यांना मारण्यासाठी त्याची निवड होती. फलिस्तियों को मारने की उसकी फलिस्त्यांच्या घरामध्ये वस्ती करून राहण्यासाठी त्याची निवड नव्हती. उनके घरों में रहने की उसे नहीं चुना. त्या ठिकाणी झोपण्यासाठी त्याची निवड नव्हती. वहां पर सोने की उसे नहीं चुना था. त्या ठिकाणी बस्तान मारण्यासाठी त्याची निवड नव्हती. वहां पर उसे ठहरने की उसकी चुनाव नहीं त्याला हे था. समजलं नाही. उसे वो नहीं समझा. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी समजत नाही. कई सारे लोगों की बातें नहीं बऱ्याच समझ में आती. सैतानाच्या भूलथापांना तात्कालिक सुख आणि समाधान गोष्टीकडे आपण त्या गोष्टीकडे जास्त गांभीर्याने पाहत नाही. कई सारे लोग उस चीजों को या शैतान की उस बंधनों को समझ नहीं पाते. प्रत्येक सैतानाची भूलथाप तुमची प्रगती थांबवून ठेवणार. हर एक शैतान की बातें हैं जो पसरने बातें त्याच्यापासून आलेलं प्रत्येक जी प्रलोभन आहे ते प्रलोभन तुम्हाला प्रगतीपासून थांबवून ठेवणार. शैतान की आया हुआ हर एक प्रलोभन है वो आपको परमेश्वर की प्रगति से रोकता है. डेस्टिनेशन किंवा ज्या डेस्टिनेशन वरती तुम्हाला पोहोचायचं तिथं ती भूलथाप तुम्हाला पोहोचू देणार नाही. जहां पर आपको पहुंचना चाहते परमेश्वर पहुंचाना चाहते वहां पर आप नहीं कभी भी नहीं पहुंच पाएंगे. प्रभू यीशु ख्रिस्त एकटा राहिला अरण्यामध्ये. यीशु मसीह उस जंगल में अकेले थे. एकटा राहिल्यानंतर लगेच त्याची परीक्षा झाली. वो अकेले थे तुरंत उनकी परीक्षा लगेच परीक्षा झाली आणि भूक लागल्यानंतर लगेच शैतान त्याच्याजवळ आला. उनको भूख लेकर तुरंत शैतान उसके पास प्रलोभन त्यासमोर आलं. प्रलोभन उनके सामने आणि लगेच त्याला सांगण्यात आलं की तुझा हा सुखाचा मार्ग आहे. उन्हें बताया गया कि सुख का यही मार्ग है. ही सैतानाची भूलथाप होती. ये शैतान उन्हें गलत बात बताता. लक्षात घ्या तुमच्या समोर सुद्धा भूलथाप येणार आहे. आपके सामने भी ये चीजें होंगी. तुझ्याजवळ सामर्थ्य आहे लगेच धोंड्याच्या भाकरी करू शकतोस तू. आपके पास सामर्थ्य उस पत्थर से आप रोटी बना सकते हो. पण येशू ख्रिस्ताने धोंड्याच्या भाकरी बनवल्या नाही. लेकिन यीशु मसीह ने उस पत्थर की रोटियां नहीं बनाई. त्याला माहिती होतं माझ्याजवळ शक्ती आहे. उन्हें मालूम था मेरे पास वो सामर्थ्य है. माझ्याजवळ बल आहे. मेरे पास वो सामर्थ्य है. पण ते योग्य ठिकाणी मला वापरायचं आहे. लेकिन सही जगह उसे मुझे उसके अंदर 5000 लोक त्याच्या समोर बसले होते. जिस क्षण 5000 लोग उनके सामने बैठे हुए थे त्यावेळेस मात्र भाकरी वाढल्यावर उस समय रोटियां बढ़ गई. हालेलुया. 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 त्यावेळेस भाकरी वाढल्या होत्या. उस समय वो रोटियां बढ़ गई. मासे वाढले होते. वहां पर जो मछलियां थी वो भी बढ़ गई थी. पण त्या ठिकाणी मात्र धोंड्याच्या भाकरी नाही केली. लेकिन इस जंगल में यीशु मसीह ने वो पत्थर से रोटी नहीं बनाई. गरज तिथं नव्हती, इथं होती. जरूरत वहां नहीं थी, यहाँ पर थी. लक्षात घ्या तुम्हाला भूलथाप समजली पाहिजे. आपको ये समझना है कि कौन सी बात सही है. भूलथाप समजली नाही. अगर आप ये नहीं समझेंगे खूप वेळ वाया जातो. आपका समय बहुत व्यर्थ हो जाएगा. खूप वेळ वाया जातो. व्यर्थ होगा समय आपका. आणि शमशोनाला परमेश्वर त्या ठिकाणी मारणारच नव्हता.
शमशोन को परमेश्वर वहाँ पर माना था ही तो आंधळा होऊन धान्य दळावा अशी देवाची इच्छाच नव्हती कधी. वो अंधा हो ये परमेश्वर की कभी भी इच्छा थी नहीं. पण शमशोन मात्र त्या भूलथापांना न समजल्यामुळे तो त्या ठिकाणी होता. लेकिन शमशोन उन गलत चीजों को नहीं समझा उस परिस्थिति में. नंतर भलेही बलिष्ठांना त्याने मारलं असेल. उसके बाद शायद पलिस्तीन को उन्होंने मार भी दिया. देव बापाची इच्छा मात्र ही नव्हती. लेकिन परमेश्वर की ये इच्छा नहीं. देव बाप काहीतरी वेगळं त्याच्याद्वारे करू इच्छितो. परमेश्वर के द्वारा और कुछ अलग करना चाहता. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस भूलथाप समजत नाही, कई बार अगर ऐसी चिकनी चुपड़ी बातों को नहीं समझते, आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत कधीच पोहोचत नाही. तब हम अपने उस लक्ष्य की ओर पहुंच नहीं पाते. म्हणून येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपण समोर ठेवूया. इसलिए यीशु मसीह का उदाहरण हमें अपने सामने येशू रखना है. ख्रिस्त क्रूसावर त्याचं डेस्टिनेशन होतं. त्याची यीशु मसीह का जो लक्ष्य था वो उस क्रूस पर था. तिथं तो जाणार होता. वहां पर वो जाने वाले थे. क्रूसावरती त्याला प्राण द्यायचा होता. क्रूस पर उन्हें अपने प्राणों का त्याग आणि करना त्याला था. माहिती होतं इथं अधिकार मी जरी नाही स्वीकारला ये उन्हें मालूम था अगर यहाँ पर मैं अधिकार को नहीं तरी स्वीकारूं सर्व अधिकार मलाच मिळणार आहे. तो भी सारे अधिकार मुझे ही मिलने वाले हैं. त्या ठिकाणी परीक्षेत मी जर पास झालो, वहां पर उस परीक्षा में जर अगर मी पास हो क्रूसावर गया, आपला प्राण दिला, अगर मैंने क्रूस पर अपने प्राण त्याग दिए, त्याची ही भूलथाप जी सैतानाची आहे की मी तुला सोपवून देणार आहे. वहां पर जो शैतान ने बोला था मैं तुम्हें सौंप रहा हूँ. देव माझ्या हातात स्वतः सोपवून देणार आहे सगळं. परमेश्वर मेरे हाथ में सब कुछ खुद देने वाला आणि है. देवाने सगळं त्याच्या हातात दिलं. और परमेश्वर सब कुछ सगळे अधिकार त्याच्या हातात सारे दिले. अधिकार उन्हें दे दिए. प्रगती पाहिजे असेल प्रगति चाहिए तर तुम्हाला सैतानाच्या भूलथाप लक्षात आली पाहिजे. शैतान के उन चिकनी चुपड़ी बातों का येशूच्या ती पक्की लक्षात आली होती. यीशु मसीह को मालूम था. सैतान मला आता खोटा सांगत आहे की मी तुला अधिकार देतो. शैतान मुझे झूठ बता रहा है कि मेरे पास अधिकार तो देगा. देणार तर नव्हताच, वो देने वाला ही था नहीं. पण त्याला माहिती होतं की देव माझा अधिकार देणार आहे. लेकिन उन्हें मालूम था कि परमेश्वर मुझे वो अधिकार देने वाला है. माहिती देवचे येशूच्या हातात आता अधिकार आहे. और आज यीशु मसीह के पास सारे जो अधिकार अधिकार हैं. सैतानाकडे होता जो अधिकार शैतान के पास था हिसकावून घेण्यात आला. उससे निकाल दिया गया. सैतान कुणाला काही देत नाही शैतान किसी को कुछ नहीं देता. आणि त्याच्या हातातून हिसकावून उसके हाथ से वो निकाल घेतलं दिया. आणि युद्ध करून हिसकावून घेतलं. युद्ध करके उसके हाथों से आता निकाल. येशूच्या हातात किल्ले आहेत और सगळे. यीशु मसीह का येशूच्या हातात सगळा अधिकार आहे. यीशु मसीह के पास सारे येशूकडे अधिकार सगळा अधिकार है. यीशु सामावला. मसीह के पास सारे अधिकार है. अधिकार सामावण्याचं सर्वात मोठं गमक कशात आहे माहितीये? आप जानते हैं इसका वो मूल्य क्या किसमें है? भूलथापांना बळी पडला नाही. यीशु मसीह उस शैतान की चिकनी चुपड़ी बातों में तुम्ही नहीं जर आए. भूलथापांना बळी नाही पडली अगर आप वो बातों में नहीं आएंगे, तर तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जाल. आप प्रगति के मार्ग में तर जाएंगे, तुम्ही उंचावर घेऊन जाणार. तब आप ऊंचाई पर ले जाएंगे. कदाचित हे सगळी प्रक्रिया होत असताना ये सारी चीजें जब हो रही है, तुमच्यातल्या काही अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकेल. आपके अंदर से परमेश्वर कुछ अनजाई चीजों को निकाल तुम्हाला देंगे. परीक्षामधून घेऊन जाईल, आपको परीक्षाओं से लेके जाएंगे, अडचणीतून घेऊन जाईल. आपको उन कठिन परिस्थिति से लेके कदाचित या जाएंगे. सगळ्या गोष्टी वेळ लागेल. इन चीजों के लिए शायद कुछ समय लग सकता है, पण लक्षात घ्या विजय तुमचा आहे. लेकिन समझे कि जो जय आपकी है, प्रगती तुमची आहे. प्रगति आपकी है. जे श्रेष्ठत्व परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो तिथं तुम्हाला नेणारच नेणार. जो श्रेष्ठत्व प्रभु आपको देना चाहते हैं वहां पर आप त्याचा जाएंगे. मार्ग कधी फेल होत नाही. परमेश्वर का मार्ग कभी भी नाकाम नहीं होता. त्याचं सामर्थ्य कधी फेल होत उनका नाही. सामर्थ्य कभी भी तो नाकाम विफल नहीं होऊन कधी होता. परत जात नाही. वो तुम देकर कभी भी नहीं ठीक जाता. आहे मी कधी आता मी तुला देतो म्हणलो होतो पण नाही देणार मी असं तू म्हणत नाही. वो कहते नहीं कहेंगे मैं तुम्हें देना चाहता था मैं नहीं मी दूंगा. चुकून बोललो असं तो म्हणणारा परमेश्वर मैंने नाही. गलती से कहा ऐसे कहने वाले प्रभु नहीं आणि है. तो परमेश्वर एकदा बोलला तर तो बोललाच. लक्षात परमेश्वर ने एक बार कहा तो उन्होंने कह दिया. तो तुम्हाला देणारच देणार. वो आपको देने ही तो वाले हैं. तुम्हाला नेतो म्हणला तर नेणारच त्या उन्होंने ठिकाणी. कहा तो आपको निश्चित लेके जाएंगे. आणि तिथं जर तुम्हाला परमेश्वर जायचं असेल त्या ठिकाणी अगर आपको वहां पे जाना या है, प्रगतीच्या मार्गावर जायचं असेल उस मार्ग पे आपको जाना तुम्हाला है, या 4 गोष्टी कराव्या लागतात. तो ये 4 चीजों का आपको करना आणि या जरूरी 4 है. गोष्टींनी तुमची प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. यात केली. Amen, hallelujah. इन 4 चीजों के द्वारा कोई भी आपकी प्रगति नहीं रोक सकता त्याला है. मस्का मारायचं त्याला मारू द्या. जिससे जो मक्खन लगाने त्याला वाला काय है, पॉलिटिक्स करायची करू उसे द्या. जो पॉलिटिक्स करने उसे आणि करने कदाचित दीजिए. तुम्हाला कोणाला सोडून जायला जाऊ द्या. शायद आपको किसी को छोड़ना है वो आपको छोड़ के चले तुमचं जाए. नाव खराब करायचं करू अगर द्या. उनको किसी का नाम बदलना वो आपको आणि करना कोणाला काय चाहिए. जगाचे प्रयत्न करायचे करू द्या. दुनियादारी जो करना है वो करने तुम्ही दीजिए. मात्र शांतपणे हे 4 गोष्टी आप करा शांति से ये 4 चीजों को कीजिए. आणि तुमची प्रगती जगाचा कोणता माणूस Hallelujah. नाही. आपकी प्रगति दुनिया की कोई इंसान नहीं कुठलाही रोक सकता. शेजारी तुमच्या विरोधात झाड फूक करू द्या, लिंबू मारू द्या, काय करायचं करू द्या. कोई भी इंसान आपके पीठ पीछे कोई जादू टोना करे, कुछ भी करे, कुठलीही गोष्ट तुमच्यावर काय फरक पडतो. कोई भी चीज आपके ऊपर किसी तरह का असर नहीं कर सकती. देव तुम्हाला अनुकूल झालेला आहे. क्योंकि परमेश्वर आपको अनुकूल है. आणि देव ज्याला अनुकूल आहे परमेश्वर जिससे अनुकूल है, त्याचं प्रगती जगाचा कोणताही माणूस थांबवू शकत नाही. उसकी उन्नति दुनिया का कोई इंसान नहीं रोक देवाने सकता. तुम्हाला जे द्यायचं ठरवलं ते मिळणारच मिळणार. परमेश्वर ने आपको देने के लिए जो सोचा है वो मिलेगा ही तुम्हाला मिलेगा. त्या 4 गोष्टी केल्या पाहिजे. लेकिन आपको ये 4 चीजें करना कदाचित जरूरी हे है. कठीण असेल शायद वो कठिन हो सकता आणि है. कदाचित ह्या गोष्टी तुम्हाला करताना थोडंसं जड वाटेल. शायद ये चीज करते हुए आपको थोड़ा कठिन लगेगा. पण तुम्हाला मी सांगतो, खरं सांगतो मैं आपको सच बताना चाहता हूँ की शेवट मात्र तुम्हाला इतका आनंद होईल, कारण तुम्ही त्या आनंद पाहून म्हणाल की अरे हे प्रभूचं देणं होतं. लेकिन अंत
इतना ज्यादा है कि आप आनंद होंगे, आप कहेंगे ये प्रभु की ओर से। तुम्हाला माहित आहे येशू ख्रिस्त आज स्वर्गामध्ये राहून त्या आनंदाचा उपभोग घेत आहे। आप जानते हैं यीशु मसीह स्वर्ग में रहकर उन चीजों का आनंद उठा रहे हैं। आणि तो त्याच्या हातात अधिकार आहे, उनके पास तो सारे अधिकार है, त्याच्या हातामध्ये सर्व सामर्थ्य आहे। उनके हाथ में वो सारा सामर्थ्य है। क्रूसावर जात असताना लोक हसत होते खाली त्याच्यावर। वो जब क्रूस पे जा रहे थे लोग हंस रहे थे उन पे। हारला येशू ख्रिस्त हारला। यीशु मसीह हार गए, येशू हारलेला नव्हता, लेकिन यीशु मसीह हारे नहीं थे। शांतपणे आपलं काम करतो, वो शांति से अपना कार्य करते हैं, शांतपणे देवाने सांगितलेली गोष्टी करतो, वो शांत रहकर परमेश्वर की बताई चीजों को वचनावर करते टिकून हैं। होता, वो वचन में गए, देवासोबत नातं घट्ट होतं, परमेश्वर के वचन में दृढ़ थे, तो लोकांपासून वेगळा झाला होता। लोगों से वो अलग थे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सैतानाच्या भूलथापाला तो बळी पडला। सबसे जरूरी शैतान की वो चिकनी चुपड़ी बातों में नहीं त्या है। ठिकाणी शास्त्री पुरुष तिथे सुद्धा भूलथाप देत होते। वहाँ पर जो शास्त्री और पड़ोसी थे वहाँ पे वो बात देवाचा पुत्र आहेस, ये खाली। वो कह रहे थे तुम परमेश्वर के पुत्र हो तो नीचे आओ। येशू खाली आला नाही, यीशु मसीह नीचे नहीं आए, वरती राहिला। वो ऊपर ही रहे, त्याला माहिती होता अधिकार माझा आहे। क्योंकि मालूम था अधिकार मेरा है। आता थोडीच वेळ राहिलेली, माझ्या हातात अधिकार आहे। थोड़ा ही समय अधिकार मेरे पास आया, थोडीच वेळ राहिली मी उंचावर जायला। थोड़ा सा समय ऊंचा आता ले जाए, थोडाच वेळ राहिलाय मी प्रगतीवर जायला। थोड़ा सा समय उस प्रगति को आता थोडाच वेळ राहिलेला आहे माझा गौरव लोकांना दिसायला। थोड़ा सा समय मेरी महिमा लोगों थोडा वेळ मला सहन करायचं, थोडा वेळ मला टिकून राहायचं, थोड़ा थोडा वेळ मला सहन करत राहायचं। थोड़ा समय मुझे सहन करना है। खात्री देतो प्रगतीचा मार्ग तुमचा मैं आपको बताना चाहता हूँ प्रगति कोणी थांबवू शकत नाही। इसे कोई नहीं रोक सकता। काय जगाला म्हणायचं म्हणू द्या, दुनिया को जो कहना है मी वो तुम्हाला कहे। मानतो परमेश्वर तुमच्यासाठी काम करत लेकिन आहे। मैं आपसे कहना चाहता हूँ प्रभु आपके लिए कार्य कर रहे हैं। प्रभूचं ते सामर्थ्य आहे, क्योंकि परमेश्वर के पास वो सामर्थ्य है, परमेश्वर के पास वो सामर्थ्य त्याचे है। बोललेले शब्द पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य त्याजवळ आहे। उनसे की हुई बातों का हर एक चुकून पूरा कधीच करने काय का बोलत नाही, सामर्थ्य, वो गलती से कुछ नहीं बोलते, चुकून कधीच काय बोलत नाही। गलती से कुछ नहीं बोलते। परमेश्वर आहे, परमेश्वर है, तो आकाश पृथ्वीचं निर्माण आकाश करतो। और पृथ्वी के निर्माण करता है, परमेश्वर तुम्हाला प्रगतीवर नेणार। और प्रभु आपके प्रगति में आगे लेके जाना है। परमेश्वर तुम्हाला पूछ नाही तर तुम्हाला मस्तक, परमेश्वर को कुछ नहीं करना, सिर बनाना चाहता आणि है। तुम्हाला सुरुवातीला देवाची इच्छा मैंने सांगितली। पहले आपको परमेश्वर की इच्छा बताई है। अनुवाद 28 आणि 13 वचन तुमच्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवा। व्यवस्था विवरण का जो मैंने वचन दिया था अपने हृदय में बना के उसे लिख के रखिए। अनुवाद 28:13 ते वचन कोरून ठेवा तुमच्या अंतःकरणामध्ये। अपने हृदय में से व्यवस्था विवरण 28 का 13वां वचन। आणि त्या वचनामध्ये लिहिलं आहे की तुला पूछ नाही तर मस्तक बनवणार उस आहे। वचन में लिखा है मैं तुम्हें पूछ नहीं तुम्हें सिर बनाना चाहता हूँ, तुम्ही प्रत्येक जण मस्तक होणार आहात। और हर एक को परमेश्वर के नाम से प्रभु आपको आशीष दे। या आपण सगळेजण